स्कोअर कराल तेवढ्या जास्त शक्यता असते टीईटी निघण्याची. ओपनला 90 मार्क हवे आहेत, तर कास्टसाठी 83 मार्क हवाय. जर आपण मागच्या आणि त्याच्या अगोदरच्या क्लासमध्ये असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकी स्ट्रॅटर्जी कशी ठेवली पाहिजे आपण आणि अभ्यासाला सुरुवात सुद्धा कशी केली पाहिजे. कोणत्या विषयामध्ये किती मार्क मिळवले पाहिजे म्हणजेच आपल्याला पूर्णपणे 90 मार्क मिळतील. भाषा 1, भाषा 2 आणि मानसशास्त्र या तिन्ही विषयामध्ये मिळून आपण 60+ जर केले तर तुमची जास्त शक्यता राहते तो पेपर निघण्याची. कारण हे 3 विषय इतके महत्त्वाचे आहेत तिथे तुमचं स्कोअर करून जातात. माझा स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसत असेल आणि दिसतच आहे असं मला वाटतं, कारण तरी पण कोणी मेसेज टाकलेला आहे पहा. दिसते ना? द्या रिप्लाय. दिसते का स्क्रीन? दिसत आहे. ठीक आहे, ओके. तर या टीईटीच्या या संग्रामामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असणारा, स्कोरेबल विषय असणारा तो म्हणजे बालमानसशास्त्र. आता आपल्याला काही जणांना असं वाटत असेल की सर हा तुम्हाला स्कोरेबल विषय कसा वाटतो, तो अवघड आहे, असा आहे, तसा आहे. ज्या वेळेस आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसतात, आपण आपल्या कन्सेप्ट पासून दूर असतो, तेव्हा तो विषय तुम्हाला अवघड वाटतो. आणि सद्यस्थितीला या विषयामधील सगळ्या कन्सेप्ट जर आपल्या क्लिअर झाल्या तर आपण नक्कीच हा पेपर क्रॅक करू शकतो. आता आपण या गोष्टीला जास्त वेळ न घालवता आज आपण बालमानसशास्त्र या विषयामधील मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मागील विषयाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण का करावं? कोण सांगू शकेल का? मागील विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण का केलं पाहिजे बाबा? कारण प्रश्नाचा नमुना समजते. व्हेरी नाईस, एकदम बरोबर. अजून? एकदम बरोबर. अजून? तेवढंच? नमुनाच कळेल. अजून? फक्त नमुनाच कळणार आहे का? तर ह्याच कन्सेप्ट क्लिअर करण्यात आहोत आपण. बालमानसशास्त्रातला किंवा टीईटीच्या मागील प्रश्नपत्रिकांचा सराव आपल्याला यासाठी करायचा आहे. प्रश्न कशा प्रकारचे येतात, प्रश्न कसे विचारले जातात हे तर कॉमनच आहे, पण प्रश्न नेमके कोणत्या घटकावर विचारले जातात, कोणत्या घटकाला जास्त करून फोकस केलं जातं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कोणत्या घटकातून किती प्रश्न जनरेट झालेत, म्हणजे एकाच घटकावर जास्त प्रश्न विचारलेत का, मग ते घटक कोणते आहेत, नेमका आवाका काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि कोणत्या विषयाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे हे या मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावर लक्षात येतं. आज आपण सुरुवात करणार आहोत 2013च्या प्रश्नपत्रिकेपासून. आज आपण 2013 पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण उद्या 2014 असं करत रोज आपण 2025 पर्यंत येणार आहोत. यातून आपल्याला 2 गोष्टी नक्कीच कळतील. एक आहे आपल्या अभ्यासाचा आवाका, म्हणजे नेमकं आपल्याला अभ्यास काय करावा लागेल, कोणत्या पद्धतीनं विचार करावा लागेल म्हणजे आपल्याला हे प्रश्न सुटतील हेही लक्षात येईल. आपण एक सवय लावून घेऊयात की आपण ज्या वेळेस क्लासला बसू, मग ते फ्रीचा असू दे, पेड असू दे, काही असू दे, त्यावेळेस आपलं फोकस पूर्णपणे स्क्रीनला असेल. आपलं ज्या रूम मध्ये बसणार आहोत ती रूम आपली एक स्पेशल असेल, तिथं कोणीही असणार नाही, कारण बाजूचा आवाज येणार नाही. आणि आपण जेव्हा अभ्यासाला बसू तेव्हा 100% तुम्ही पेन आणि वही घेऊन बसलेला असाल याची आपण खात्री करून घेऊयात. याचा फायदा काय होणार आहे की तुमचं लक्ष त्या पूर्णपणे स्क्रीनवर राहणार आहे आणि आम्ही काय चाललंय, आपण काय पाहत आहोत याच्याकडे लक्ष राहील. महत्वाच्या गोष्टी नोट डाऊन करून घेता येतील आणि परत तुम्हाला ते रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आणि सोपं राहील. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला पेन, पेन्सिल म्हणा, वही म्हणा हे घेऊन बसावं लागेल. असं झोपून म्हणा
एका जागी बसून बघा, जितकं तुम्हाला शांतरित्या बघून बसता येतं. कारण तुम्ही जास्त वेळ झोपून राहिला की तुम्हाला झोप पण लागेल. त्यासाठी झोपून न बघता तुम्ही बसून व्यवस्थितरित्या बघावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या 2013च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, एनालिसिस करायला आपण सुरुवात करूया. आज आपण पाहत आहोत बालमानसशास्त्रातील 2013ला विचारले गेलेल्या प्रश्नांची आणि नेमकं कुठले प्रश्न होते आणि कसे होते आणि मग आपला व्ह्यू ऑफ अप्रोच काय असला पाहिजे, या घटकाकडे आपण जाणार आहोत. आणि तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सुद्धा सांगायची आहेत आणि आपलं उत्तर सांगून झालं, की कृपया करून माईक बंद करायचं आहे. माईक जास्त वेळा चालू ठेवून डिस्टर्ब होईल असं काही करू नका. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या प्रश्नांचं उत्तर जर द्यायचं असेल, तर तुम्ही चॅट बॉक्सला सुद्धा देऊ शकता. मी चॅट बॉक्स ओपन केलेला आहे. 2 पद्धतीने देऊ शकता. चॅट बॉक्सचा पण वापर करू आपण आणि माईक चालू करायचा आणि परत बंद करायचा. तर चला तर मग आपण पहिला प्रश्न घेऊया आणि हा पहिला प्रश्न तुमच्या डिस्प्लेवर अशा पद्धतीचा असेल. वाचून पहा. हा प्रश्न आहे. कारण मानसशास्त्राची सुरुवात होते 61 पासून ते 90 पर्यंत. 61 पासून 90 पर्यंत. मानवी वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केलेली आहे? 2013ला पडलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर सुद्धा ऑलरेडी एकानं टाकलेलं आहे चॅट बॉक्सला आणि ज्याला सांगायचं त्यांनी माईक ऑन करून सुद्धा सांगू शकता. ऑप्शन आहेत 1 वॅटसन, 2 मॅकडुगल, 3 विल्यम जेम्स आणि 4 आहे स्किनर. ओके, पहा तुम्हाला वेळ देतो आणि मग मी आपलं याचं एक्सप्लेनेशन करायला सुरुवात करेन. कारण सगळ्यात महत्वाचं आहे पेपर हे देत असताना किंवा पेपर सोडवत असताना प्रश्न नेमका काय आहे, प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं गेलेलं आहे हे आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि मग त्याच्यानुसार आपण त्याला किंवा त्या गोष्टी आपण सोडवल्या सुद्धा पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे प्रश्न व्यवस्थितरित्या वाचणं, तंतोतंतरित्या वाचणं आणि तो समजून घेणं आणि समजून मग पुढे जाणं. ठीक आहे. आता पहा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, अशी व्याख्या मानसशास्त्राची कोणी केली? आता या ठिकाणी पहा, अरिस्टॉटलनं सुद्धा व्याख्या केलेल्या आहेत. आता आपल्याला मानसशास्त्र ऑलरेडी झालेलं आहे, आपण मानसशास्त्र पाहिलेलं आहे आणि मानसशास्त्र पाहत असताना आपल्याला मानसशास्त्राच्या काही व्याख्या सुद्धा माहित आहेत. जसं की मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, हेही पाहिलं. अवबोध अवस्थेचं अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अवबोध अवस्था सुद्धा खूप महत्वाची आहे. मग ह्या व्याख्या नेमक्या कोणाकोणाची आहेत? अवबोध अवस्था कोणती आहे? मन कोणाचं आहे? त्याच्यानंतरनं बोध झालं, अवबोध झालं. आता बोधावस्था सुद्धा आहे, बरोबर? कॉन्शियस आणि सबकॉन्शियस बोधावस्था, बरोबर? त्याच्यानंतर येतं वर्तन, बरोबर? अशा 4 व्याख्या ज्या साध्या, सरळ आणि सोप्या पद्धतीच्या आहेत. या साध्या, सोप्या आणि सरळ पद्धतीच्या व्याख्या आपल्याला सोडवता येणं म्हणजे आपल्याला मानसशास्त्र माहित होणं. आता मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही जी व्याख्या आहे हे काढत असताना मी बाकीचं पण सांगतो. आता इथे उत्तर बहुतांश जणांनी दिलेलं आहे ते म्हणजे वॅटसन दिलेलं आहे. हे उत्तर बरोबर आहे. पण आता जोडी कशी लावायची बघा. एखादी व्याख्या आपल्याला कधी-कधी आठवत नसते. पण ती आठवत असताना त्याला आपल्याला जोड लावता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं. ते लक्षात राहिलं पाहिजे. ते लक्षात राहण्यासाठी व्याख्या आणि ते जे काही मानसशास्त्रज्ञ आहे यांची तुम्हाला योग्य अशी जोडी लावता आली पाहिजे. आता या व्याख्येमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मानवी वर्तन. वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ही व्याख्या वॅटसनने केली. आता ही वॅटसन जी आहे, या वॅटसनच्या अक्षरामध्ये सुरुवातीचं व आहे आणि वर्तनामध्ये सुद्धा व आहे. म्हणून मी याची जोडी पण लावू शकतो. व ने व, बरोबर? करेक्ट. त्याच्यानंतर आहे, आता बघा हे जे काही गोष्टी सांगितल्या जसं की मॅकडुगल आहे. आता इथंच मी लिहिलेलं आहे पहा. आता तुम्ही याच्यावरून कुठली जोडी लावू शकता मॅकडुगलला?
मॅकडुगलला कोणाची जोडी लावू शकता? आता जसं मी वॅटसनची वर्तनाला लावली व ने, मन तसं मॅकडुगलची कोणाची लावू आपण जोडी? मन करेक्ट, एकदम बरोबर. झालं, जुळलं का नाही? मॅकडुगल म्हणे सुरुवात झालं म्हणून ती व्याख्या केलेली आहे मॅकडुगलनं. असं आपण आपलं काय करू शकतो, या ठिकाणी संबंध लावू शकतो. म्हणजे लक्षात राहणार, आता हे मागच्या वर्षी पडले म्हणून आता हीच व्याख्या येईल असं नाही, बदलून पण येऊ शकते. म्हणून ती व्याख्या दुसरी कोणाची आहे हे सुद्धा आपल्याला अभ्यास करता आलं पाहिजे. नुसतं एकच प्रश्न वाचून जमणार नाही, तर त्याचं पुढचं कोणचं असू शकेल. मॅकडुगलची मनाची आहे. आता या ठिकाणी नंतर नाही पहा, अवबोध अवस्था. हे अवबोध अवस्थेचं जे काही व्याख्या केलेली आहे ही सिग्मंड फ्राईडची आहे. कुणाची आहे? फ्राईड, सिग्मंड फ्राईड. बोधावस्था, कॉन्शियस, ईड, इगो, सुपर इगो ज्यानं सांगितलं असा तो म्हणजे सिग्मंड फ्राईड. या जी फ्राईड आहे या फ्राईडनं अवबोधावस्थेचं केलं. तर बोधावस्था जी आहे हे विल्यम वुंट यांची आहे. विल्यम वुंट का बरं ओळखले जातात माहित आहे का तुम्हाला? विल्यम वुंटनं असं काय केलं होतं आठवतं का बघा? काही प्रयोगशाळा वगैरे स्थापन केली होती का? आठवतंय का पहा? आपल्याला झालेलं आहे, आठवतंय का? विल्यम वुंटनं जर्मनीतील लाईफ लिझिंग येथे पहिली प्रयोगशाळा स्थापन केली होती, बरोबर आहे? येस आणि सर. ती पहिली प्रयोगशाळा. आता हा त्याचा तो विल्यम वुंट, बोधावस्था. वॅटसन मनाचा अभ्यास करणार, वॅटसन वर्तनाचा अभ्यास करणार, मॅकडुगल मनाचा अभ्यास करणार, अवबोधावस्थेचा अभ्यास करणार फ्राईड आणि बोधावस्थेचा करणार विल्यम वुंट. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवून तुम्हाला ह्या व्याख्या सोडवायच्या आहेत. नुसतं अभ्यास करत असताना किंवा मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना फक्त प्रश्न वाचला म्हणजे नाही, तर बाकीचे किंवा त्याच्या रिलेटेड असणारे पुढचे जर प्रश्न पाहिले तर आपला अभ्यास मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे 2013च्या टीईटी मध्ये पडलेला. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल यांच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक आणि जीवन वृत्तांत. चला येऊ द्या तुमची उत्तर, तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या. सर ऑप्शन 2 सर्वेक्षण. सर्वेक्षण येईल का सर? सर्वेक्षण लॉक किया जाए. यस. म्हणजे एकंदरीत Yes, sir. तुमचा कट पद्धत वापरून आपण सर्वेक्षण आणि आवाज येत नाही प्रायोगिक सर, दोन तुमचा आवाज ठेवून थोडा कमी त्याच्यावर येतोय. आवाज कमी येत आहे सर तुमचा. आपण कट पद्धती वापरून. तुमचा आवाज खूप कमी येतोय माझ्यापर्यंत. हा बोला बोला बोला. तर सर्वेक्षण आणि प्रायोगिक हे जे 50-50 लाईफलाईन आहे ना, त्याच्यावर विचार करून आपण सर्वेक्षण लॉक करू शकतो सर याच्यावर. येस 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 येस. म्हणजे बाकीच्या 3 प्रश्न ऑप्शन वरून तुम्ही सर्वेक्षण तय केलं, बरोबर आहे. कधीही एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपल्याला तशाच पद्धतीचं सोडवायचं आहे. कारण सोडवत असताना आपल्याला बाजूचे जे काही पर्याय आहेत त्याच्यावरून सुद्धा करायचं आहे. कारण एखाद्या मोठ्या समूहाचं जेव्हा वर्तनाचा आपण अभ्यास करतो तो तेव्हा त्या वर्तनामध्ये तो कशा पद्धतीचं वर्तन करेल याचा जर अंदाज लावायचा असेल तर आत्मनिरीक्षण पहा. आता आत्मनिरीक्षण म्हणजे काय? या वाक्यामध्ये शब्दार्थ दडलेला आहे. आता आत्म म्हणजे आपल्या स्वतःचा निरीक्षण, आपल्या स्वतःचं निरीक्षण आपणच करायचं आहे. मग हे मोठ्या समूहाचं होईल का? हे ना, या आत्मनिरीक्षण या पद्धतीनं मोठ्या समूहाचं होईल का? कारण इथंच सांगता आहे आत्मनिरीक्षण म्हणजे आपल्या स्वतःचं निरीक्षण आपण स्वतः करायचं. आत्मनिरीक्षण. आता ह्याच्यानं हे मोठ्या समूहाचं होणार नाही. प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रयोग केले जातात. प्रायोगिक पद्धतीमध्ये काय केले जातात? प्रयोग केले जातात आणि प्रयोगानुसार ते ठरवलं जातं. त्याला आपण एक्सपेरिमेंट मेथड म्हणतो, बरोबर आहे. मग ठराविक लोक असतात आणि त्याला ठराविक असं वातावरण हवं असतं आणि त्या वातावरणामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर केला जातो. मग हे मोठा समूह आहे, मोठ्या समूहावर प्रायोगिक पद्धत चालत नाही. त्यानंतर आहे जीवन वृत्तांत, यालाच इंग्रजीमध्ये केस स्टडी असे म्हणतात. आणि केस स्टडी जेव्हा आपण करतो एखाद्या संस्थेची, एखाद्या व्यक्तीची आपण केस स्टडी करत असतो.
म्हणजे पूर्णपणे त्याच्या जीवन वृत्तांत काढला जातो त्या ठिकाणी. आणि तो जीवन वृत्तांत काढायचा आहे का, म्हणजे ती एखादी व्यक्ती आहे का, एखादी कंपनी किंवा एखादं संस्था आहे का, तर उत्तर आहे नाही. त्यामुळे हे तिन्ही आपले पर्याय नो झाले. तर शेवटी उरला सर्वेक्षण. सर्वेक्षण ही जी मेथड आहे, ही मेथड मोठ्या समूहातील वर्तन कसे असतात लोकांचे, ते कसे करतात, किंवा आपण एखादी माहिती ज्यावेळेस घेतो मोठ्या समूहाकडून माहिती कलेक्ट करण्यासाठी एकाच वेळीच, तर आपण ही पद्धत त्या ठिकाणी वापरत असतो. मग त्याच्यासाठी आपण काय असेल, एखाद्या व्यक्तीचं बालपण असू दे किंवा त्याचा अनुभव असू दे, त्याचा परस्पर संबंध असू दे, कुणाची अभिरुची असू दे किंवा त्याचा कल असू दे, त्याची वृत्ती असू दे किंवा एखाद्याचं बुद्धिमत्ता असेल, त्याचं समायोजन असेल, अशा वेगवेगळे त्याचे गुण, दोष या सगळ्या बाबींचं आपण माहिती या सर्वेक्षणातून मिळवू शकतो. की कोणाच्या व्यक्तींची कशा-कशा पद्धतीची आहे, कोण व्यक्ती कशा-कशा प्रसंगामध्ये कसा वागतो, प्रत्येक व्यक्तीचं अभिरुची कशी आहे, त्याची अभिवृत्ती कशी आहे, ही सगळी गोष्ट आपण या सर्वेक्षणामध्ये जाणून घेऊ शकतो, मोठ्या समूहाची. जीवन वृत्तांतामध्ये पण ही गोष्ट केली जाते, पण एका व्यक्तीची, एका संस्थेची केली जाते. त्याच्यामुळे आपलं उत्तर येतं सर्वेक्षण. समजलं? पुढचं पाहूयात आता आपण. पुढचा प्रश्न आहे असा. मनाचा कल आहे सर याचं उत्तर. इंद्रिय भ्रम. सर ऑप्शन 3 इंद्रिय भ्रम. ऑप्शन ऑप्शन 3 इंद्रिय भ्रम. हो, इंद्रिय भ्रम. ओके. पहा आता काय आहे, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे कशाचे उदाहरण आहे. रात्रीच्या वेळेस आपल्या मनामध्ये काही ना काही शंका असते, आपण भीतो अंधारात रात्रीत, आहे की नाही. मग अशा वेळेस ज्या काही घटना घडतात, मग त्या ठिकाणी आपण कातड्याचा निर्जीव पट्टा असू दे, नाहीतर एखादं पाईप असू दे, दोरी असू दे. आता इथे कातड्याचा निर्जीव पट्टा दिलाय, कधी कधी तिथं दोरी पण असते, आहे की नाही. मग त्यावेळी सुद्धा आपला पाय त्याच्यावर पडला की आपण सापच समजतो. कारण तो कसं समजलाय, आपल्याला ज्ञान जे होतं, आपलं जे ज्ञान आहे, ते ज्ञान ग्रहण कसं करतो आपण, तर आपले ज्ञानेंद्रिय आहेत. कोणकोणती ज्ञानेंद्रिय आहेत ज्याच्यातून आपल्याला ज्ञान होतं, कोणकोणते ज्ञानेंद्रिय ज्याच्यातून आपल्याला ज्ञान ग्रहण होतं. डोळा, नाक, जीभ, कान. हा. आता या ठिकाणी आपण ज्ञानेंद्रिय. घाबरलो सापाला, तर तुम्हाला कुठून कळलं ते की तुमचा पाय त्या सापावरच पडलाय म्हणून? स्पर्श. हा, आपल्या ते स्पर्श. हा. आणि याच्यातून तुम्हाला कळलं की बाबा रे ते साप आहे. म्हणजे आपण काय केलं, समावेशन, चित्तभ्रम, हे चित्त जे आहे ना मनाचं आहे, हे मनाचं आहे सगळं. मनानं केलेली एक त्याची रचना असते, त्याला आपण चित्तभ्रम, मनाचा कल, हे दोन्ही शब्द त्याच्यासाठीच येत आहेत. समावेशन हे येत नाही, समावेशन येत नाही, त्याला ऍडजस्टमेंट म्हणतात इंग्लिशमध्ये. त्याचा ऍडजस्टमेंट त्याचा काही संबंध नाही. आणि उरतो तो म्हणजे तिसरा, त्याचं आहे पर्याय इंद्रिय भ्रम. इंद्रियाला झालेला भ्रम आहे तो एक, की बाबा हे जे पट्टा पडलाय ते आपलं पाय चुकून सापावर पडलं का काय, असं आपल्याला बहुतांश वेळेला होतं. कधी कधी कोणत्या वस्तूला होतं बघा, फक्त याच्यासाठीच होतं का आपल्याला अंधारामध्ये? अजून कधी कधी पाणी हातात. हा गरम पाणी. हा गरम पाणी आपल्या हातावर पडल्यावर पण आपल्याला समजते खूप गरम आहे, चटका बसतो म्हणून. हा बरोबर, इंद्रियाला भ्रम झाला. आता पहा, हे इंद्रिय भ्रम जे असतं हे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं असतं बरं का. की प्रत्येकाच्या व्यक्तीच्या मनाच्या कलानुसार, त्यानं केलेल्या त्या रचनेनुसार, त्यानं ते विचार केलेल्या, अनुभवलेल्या वेगवेगळ्या गोष्टीनुसार असतं. आता याच्यावरती टिचनर यांनी आणि विल्यम वुंट यांनी सुद्धा काम केलेलं आहे रचनावादामध्ये. आणि त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं सुद्धा असं आलेलं आहे की
प्रत्येक व्यक्तीचं जे काही विचार करण्याची पात्रता आहे, विचार जे करतं किंवा तो ज्ञान ज्या गोष्टीने मिळवतो ते प्रत्येकाचं वेगळं आहे. म्हणून त्याने प्रयोग कसा केला होता, एका अंधाऱ्या खोलीमध्ये 2 व्यक्तींना सोडलं होतं डोळे बंद करून आणि डोळे बंद केले, अंधाऱ्या खोलीत नेऊन सोडलं आणि 5 मिनिटांनी त्यांच्या डोळ्याची पट्टी उघडली आणि पट्टी उघडल्यानंतरनं त्यातला एकटा जोरजोराने ओरडू लागला, रडू लागला. काय आणलंय, कुठं आणलंय, सोडलंय म्हणून. आणि दुसरा मात्र शांत बसला होता. आणि एक अर्ध्या 1 तासानं परत त्या रूम मधली लाईट चालू करण्यात आली. ज्याला ज्या ठिकाणीच उभं केलं होतं, फिरवून तिथंच आणलं होतं आणि तिथलीच लाईट बंद केली होती. आणि त्यांना वाटलं की आपलं अंधाऱ्या खोलीत कुठं आणलं. एखाद्याला ते जे माणूस जे शांत बसला होता, त्यानं त्याचा अनुभव काय सांगितला, की मी माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप व्यस्त आहे, घाबरलेलो आहे, इतर कामं आहेत, स्ट्रेस आहे. इथं मला शांत वाटलं. अंधाऱ्या खोलीमध्ये कोण नाही, कुणाचा आवाज नाही. मला शांत वाटलं, बरं वाटलं. परंतु त्याच्या विरोधामध्ये त्या माणसाला सगळीकडे फिरण्याची, चार जगात राहण्याची सवय होती आणि अचानक अंधाऱ्यामध्ये त्याला घाबरल्यासारखं वाटलं. हे ज्याचे त्याचे अनुभव वेगवेगळे असतात. त्यामुळं इंद्रियाला होणारा जे भ्रम आहे, हे भ्रम सुद्धा आपल्या अनुभवावर सुद्धा अवलंबून असतो. सापाला पाहिल्यानंतर आपण भीतो. भीतो की नाही? का सेल्फी काढतो सापाबरोबर? भीतो की नाही आपण? येस और नो? सापाला पाहिल्यानंतर आपण भीतो का नाही? परंतु तोच एखाद्या गारुड्याचा मुलगा सापाला पाहिल्यावर भेट नाही. त्याला तो पकडण्याचा प्रयत्न करतो. आहे की नाही? हे फरक आहे. हा फरक प्रत्येकाच्या त्याच्या जीवनामध्ये येतच असतो. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे इंद्रिय भ्रम. पुढचा. ज्याला आवाज येत नाही त्यांनी आपलं नेटवर्क चेक करून घ्यावं. कारण माझ्याकडून आवाज व्यवस्थित चालू आहे. सर ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. 4 अल्बर्ट बांदुरा. सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. जयराम बुर्नर, डेव्हिड आसुबेल, डॉक्टर ब्लूम आणि अल्बर्ट बांदुरा. तर ही अल्बर्ट बांदुरा हा, 4. अल्बर्ट बांदुरा 4. अल्बर्ट बांदुरा यांची ही सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती जी आहे ही अल्बर्ट बांदुरा याची आहे. व्यक्तीचं सामाजिक वर्तन कसं असतं ज्या पद्धतीने त्याने ते सांगितलेलं आहे. पुढची आहे दिसतंय का पहा. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात. अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक सृजनात्मक. आणि पूर्णोत्पाद. हा, सृजनात्मक कल्पना. सृजनात्मक. 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 आता हा सृजनात्मक जे आहे त्याला इंग्लिश मध्ये आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, बरोबर. आता ही जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा त्याच्यामध्ये येणारं सृजन आहे नवीन निर्माण करण्याचं. कारण कवी ज्या वेळेस कविता करतो ती कुणाची कॉपी करत नाही, नवीन निर्माण करत असतो. लेखक एखाद्या गोष्टी जेव्हा लिहितो तेव्हा ते अनुकरण करत नाही, ते काहीतरी असं वेगळं असतं. बघा, व्यंगचित्रकार असेल, आहे की नाही. आता व्यंगचित्रकार येते ते काही कुणाचं अनुकरण करून करतं का? व्यावहारिक जीवनावर आधारलेलं आहे, परंतु ते असं सृजन करतं, नवीन काहीतरी वेगळं देण्याचं काम तो करत असतो. त्यामुळे ते येणारं जे आहे हे सृजनात्मक आहे. कवी असू दे, लेखक असू दे, कलाकार असू दे, चित्रपट असू दे, यांच्यातल्या ज्या काही कल्पना आहेत, ह्या ज्या कल्पना आहेत त्या सृजनात्मक प्रकारच्या असतात. लक्षात घ्या, आपण जे प्रश्न पाहत जात आहोत हा सुद्धा आपल्याला ह्याच्यावर एक सिलेबस तयार करता येऊ शकतो.
की बाबा रे कोणते घटकावरती प्रश्न येत आहेत. तिथं प्रश्न रिपीट होत नाहीत, एकाच घटकावरती सगळेच प्रश्न येत नाहीयेत. एक प्रश्न झाला की नवीन दुसऱ्या घटकावरती येत आहे, दुसरा घटक झाला की लगेच तिसऱ्या घटकावर येत आहे. मग त्याच्यावरून तुम्ही ते पेनवरून तेच काम करायचं आहे की बाबा आता ह्या घटकावर आलं, परत कुठल्या घटकावर येईल. पहिलं आलं मानसशास्त्र. मानसशास्त्र म्हणजे काय, त्याची गरज आहे, त्याची व्याप्ती आहे, हा सिलेबस झाला तुमचा. त्याच्यानंतर नाही मानसशास्त्र अध्यापनाच्या पद्धती नेमक्या कोणकोणत्या आहेत ते घटक झाला. हा, त्याच्यानंतर ना आपण कुठला घटक पाहिला अजून. आता हा जो घटक आहे हे कल्पनेचा आहे. कल्पना, विचार, अभिवृत्ती, अभिरुची हे घटक आहेत त्याचे, आणि त्या घटकावर याचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे आपण जे काही वाचत आहोत ते तिथपर्यंत थांबवू नका, तर त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरून सिलेबस सुद्धा बनवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. फक्त चालू आहे नुसतं बघूयात प्रश्न असं नका करू, तर त्याच्यामध्ये नेमके बारकावे काय आहे, प्रश्न कसे जनरेट होतात हे सुद्धा तुम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि प्रश्न हे कुठल्या घटकावर अवलंबून आहेत हे सुद्धा आपल्याला पाहता आले पाहिजे. हा, आता पुढचा प्रश्न. अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञानं मानली. सर ऑप्शन 1 कुर्टलेवी. कुर्टले. कुर्टलेविन. अध्ययन विषयक भरपूर उपपत्ती Option आहेत. या ठिकाणी आता हे जे प्रश्न चालू झाले अध्ययन विषयक उपपत्त्यावरती आहे. अध्ययन विषयाची उपपत्ती चुका आणि शिका ही कोणाची हो. चुका आणि शिका, ट्रायल अँड एरर, थॉर्नडाईकची आहे. बरोबर बरोबर. स्किनरच्या उपपत्तीचं काय आहे. स्किनरच्या उपपत्तीचं नाव साधक अभिसंधान. साधक साधक अभिसंधान अभिसंधान. उपपत्ती आहे. साधक बरोबर. अभिसंधान. कोहलरनं कुठल्या प्राण्यावरती प्रयोग केला हो. कोहलरनं मांजर. कोहलरच्या चिंपांझी. उपपत्तीचं नाव काय. हा, सॉरी चिंपांझी. 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 चिंपांझीवर. काय त्या चिंपांझीचं नाव काय होतं. त्या चिंपांझीचं नाव काय होतं. हा, लोथन. करेक्ट. त्या चिंपांझीचं नाव होतं सुलतान. सुलतान ह्या माकडावरती त्यानं काय केलं होतं, प्रयोग केला होता. आणि ते काय केळी ठेवून केलं होतं ना, बॉक्स ठेवले होते, केळी ठेवलं होतं, आठवतं का. आणि त्याच्या उपपत्तीचं नाव सांगता येईल का. त्याच्यावरून त्याच्या उपपत्तीचं नाव सांगता येईल का. येस सर. मर्मदृष्टी. करेक्ट. मर्मदृष्टी मूलक. मर्मदृष्टी मूलक. अध्ययन उपपत्ती कोहलरची आहे, स्किनरची साधक आहे की नाही. आणि अल्बर्ट बांद्राची तर आताच आपण पाहिली. पॅवलॉव. अल्बर्ट बांद्राच्या अल्बर्ट पॅवलॉवचं काय सर. हा, पॅवलॉवचं पण एक आहे. पावलावची कशावर केली होती. अभिसंधान. कुठल्या प्राण्यावर केली होती. अभिसंधान कुत्र्यावर. यस यस. त्या पॅवलावनं केली होती. अभिजात अभिसंधान आहे त्याची, ज्या पॅवलावची जी आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. नैसर्गिक चेतकाबरोबर अनैसर्गिक चेतक जर सादर केला तर तो त्याला प्रतिक्रिया सुद्धा तशीच देतो. म्हणून नाही का त्यानं त्या कुत्र्याला असं मस्तपैकी बांधलं होतं आणि कुत्र्याच्या त्या तोंडामध्ये एक होल पाडून त्याची एक पाईप, एक नळी चंचुपात्रात सोडली होती. आणि तो लाळ कशी गाळतो आणि कधी गाळतो याचं मेजरमेंट केलेलं होतं. त्याने त्याला एक लोभ दाखवण्यासाठी, प्रलोभन दाखवण्यासाठी हाडूक वापरलं होतं, हाड. आणि त्याच्यानुसार ते बोन जेव्हा ते दाखवलं जायचं त्यावेळेस एक बेल व्हायची. आणि मग ती बेल झाली की त्याला असं वाटायचं की आता अन्न येत आहे. आणि मग हळूहळू काय झालं, त्याचं आणि त्याचं एक रिलेशन झालं. जशी बेल वाजली की ऑटोमॅटिकली लाळ यायची. मग परत ते खरंच होतंय की नाही पाहण्यासाठी त्यानं काय केलं, फक्त बेलच वाजवायला चालू केली आणि ते त्याचं जे अन्न आहे ते द्यायचं बंद केलं. मग परत ती लाळ ऑटोमॅटिकली बंद झाली. याच्यावरून ते साधक अभिसंधान उपपत्ती त्यानं मांडलेली होती. त्याच्यावरून हे तिन्ही आता आपण पाहिल्या
तर वाचली ही कर्ट लेविन याची अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती, ज्याच्यातून माणसाचे जे काही वातावरण आहे, जे ऍटमॉस्फिअर मध्ये राहतो, त्या सगळ्या गोष्टी अध्ययनासाठी किती महत्वपूर्ण आहे हे कर्ट लेविन यानं त्याच्या उपपत्तीमध्ये मांडलेलं सांगितलेलं आहे. आता पहा, अजून आपण पहिल्याच चॅप्टर मध्ये असल्यासारखं आहे, मध्ये असल्यासारखं आहे. पहा, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. सामान्यीकरणाची आहे. काय झालं? आवाज येईना आता. जेवढे येते जसं येते तसं सांगा. शोधाशोधी करून सांगू नका किंवा ते बघून सांगू नका. तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आवाज येत नाही, तेवढंच येते ना, का बसताय? ऑप्शन 4. ऑप्शन ऑप्शन 4. 4 बॅगले का? हो सर. बर, झालं. बाकीचे कोण सांगू शकता? पहा, आता आपण पाहूयात काय म्हटलेलं आहे इथं. प्रश्न असा आहे, अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. जट, थॉर्नडाईक, डिसे आणि बॅगले. आता अध्ययनाचे संक्रमण आहे पहिलं. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एखादं जेव्हा आपण ज्ञान घेतो, त्या ज्ञानाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे किंवा त्या ज्ञानाचा काहीतरी घेताना अडथळा निर्माण झाला पाहिजे, त्याला म्हणतो अध्ययन संक्रमण. पहिल्या घेतलेल्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्या ज्ञानात होणं. मग ह्याच्यावर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपल्या उपपत्त्या मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शक्तिवादी उपपत्ती आहे, थॉर्नडाईकची पण उपपत्ती आहे. आणि ही जी उपपत्ती आहे अध्ययन संक्रमणाचं सामान्यीकरण करण्याची, आता ज्यांनी सांगितलं की सर बॅगले उत्तर आहे, तर बॅगलेची शक्तिवादी उपपत्ती आहे. आता अध्ययन संक्रमणाचं सामान्यीकरण करण्याची जी उपपत्ती आहे ती जड याची आहे, जडची आहे. आलं लक्षात? तर अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. कोण सांगू शकेल का? अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार कोणकोणते आहेत? आताच व्याख्या सांगितली पहा मी, त्याच्यावरून आपल्याला ते पण सांगता येईल. धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. व्हेरी नाईस, व्हेरी व्हेरी नाईस, एकदम बरोबर. आता ऋण संक्रमणाचं किंवा धन संक्रमणाचं एखादं उदाहरण म्हणतोय मी, व्याख्या नको, उदाहरण सांगू शकाल का? सांगता आलं पाहिजे सायकल आपल्याला. शिकल्यानंतर गाडी चालवता येते. सायकल शिकल्यानंतर गाडी चालवता येते. हे कशाचं मीन्स आपण बॅलन्स करू शकतो. ऋणच आहे की धनच आहे? धन संक्रमण. करेक्ट. धन म्हणजे संक्रमण सायकल शिकल्याचा फायदा म्हणजे तुम्हाला गाडी एखाद्या शिकताना परिस्थितीत येतो. शिकलेलं ज्ञान. हो, पहिल्या घेतलेल्या ज्ञानाचा फायदा तुम्हाला दुसरं ज्ञान घेताना त्याचा फायदा होतो. त्याला आपण म्हणतो हो, धन संक्रमण. आणि सायकल शिकल्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली तसं मोटरसायकल शिकताना त्याचा फायदा होत आहे. ऋण संक्रमणाचं उदाहरण, मराठी भाषा येत असलेल्या व्यक्तीला कन्नड भाषा शिकताना किंवा कन्नड भाषेच्या व्यक्तीला मराठी शिकताना अडथळा होतो बघा, कारण त्यातले काही शब्द वेगळे आहेत, यातले शब्द वेगळे आहेत, तर त्या ठिकाणी त्याचा काय होतो? अडथळा होतो. आता ऋण संक्रमण, शून्य संक्रमण, जर त्या घेतलेल्या ज्ञानाचा फायदाही होत नाही आणि त्याचा अडथळाही होत नाही, त्याला आपण काय म्हणतो? ऋण संक्रमण असं म्हणतो. आलं लक्षात? आता चला पुढे. कोलर. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टी
द्वारे. बघा इथं कोड वर्डच आलेला आहे. समस्या कोण समस्या सोडवल्या जातात असे डॅश डॅश याचे मत आहे. असुबेल, लेविन, पॅव्लॉव आणि कोहलर. आता इथं कोहलरचं जे आहे मर्मदृष्टी मूलक आहे की नाही, कोहलरची आहे त्यानं आता चिंपांजीवरती केलेलं सुलतान नावाच्या. आता ह्या कोहलरची मर्मदृष्टी मूलक जी आहे, आता ही लक्षात काय ठेवायचं, इथं टॅग वर्ड आला म्हणजे आपण ज्यावेळेस प्रश्न वाचतो आणि त्या प्रश्नामधला महत्वाचा शब्द असतो काही ना काही, ते कुठं ना कुठं लिंक लागत असतो. म्हणून हे सगळं वाचल्यावर काय कळलं, ठीक नाही कळलं, परंतु ह्या एका गोष्टीवरून कळलं की हे कोहलरशी संबंधित आहे. म्हणून अभ्यास करत असताना सुद्धा नुसतं अभ्यास करायचं नाही, तर असे काही शब्द असतात ज्याचा शब्दाचा संबंध डायरेक्ट उत्तराशीच येतो, त्याला आपण टॅग वर्ड्स म्हणतो. हे आलं की हे यायलाच पाहिजे, ह्याच्याशी ते टॅग झालेलंच असतं. म्हणून अभ्यास करताना असे टॅग वर्ड्स, अशा जोड्या अशा मस्तपैकी लिहायच्या एका चांगल्या पानावरती रंगीत पेनाने. आणि आपण अभ्यासाला ज्या खोलीमध्ये बसतो त्या ठिकाणी जर तुम्ही असे चार्ट लावले तर येता जाता फिरता चालता बोलता आपल्याला हे लक्षात सुद्धा राहून जातं. म्हणून जास्त अभ्यास करताना गाढवी अभ्यास करण्यापेक्षा स्मार्ट वर्कनं अभ्यास कसं करता येईल ह्याच्याकडे आपल्याला जास्त फोकस करायचा आहे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आणि या येणाऱ्या 21 तारखेच्या पेपरमध्ये जूनच्या आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी फायदा होईल. प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा डॅश डॅश असे म्हणतात. कोणी सांगितले, व्याख्या कोणाची आहे? प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा. ही प्रेरणेची व्याख्या आहे. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन, आणि हे मोटिवेशन मुळे शक्य आहे. बहुतांश जणांनी 3 टाईप केलंय, काही जणांनी प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा. आणि ज्युरी, स्टिंग आणि कोम्बेस यांचा थेट संबंध प्रेरणेशी येत नाही. प्रेरणेचे संबंध येतो तो मानसशास्त्रज्ञ आहे, तो म्हणजे लिंडसे. या लिंडसेने केलेली व्याख्या आहे. म्हणून आपल्याला ते मानसशास्त्रज्ञ सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की कोण काय म्हणतंय किंवा कोणाला काय म्हणायचं आहे. हे जेव्हा जेव्हा आपल्याला माहित राहील किंवा कोणकोणत्या मानसशास्त्राचा संबंध किंवा त्यानं कुठल्या विषयावर केलेला अभ्यास आहे हे जर माहित असेल तर ऑटोमॅटिकली उत्तर येतात. म्हणून मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी केलेली कार्यक्षेत्र याचं सुद्धा आपल्याकडे चार्ट असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला अशी प्रश्नांची उत्तरं सहज देता येईल. बाबा हे प्रेरणेशी संबंधित नाहीये, यांचं प्रेरणेचं काय संबंध आहे, लगेच लक्षात येतं. हे जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत, जे काही लेखक आहेत, त्यांचा त्या गोष्टीची थेट संबंध आहे का नाही लगेच आपल्याला लक्षात येतं. म्हणून आपल्या जवळ कार्ड असणं गरजेचं आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर माईक बंद करा. ओके, नेक्स्ट आहे सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. डॅश डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे. आताच आपण पाहिलं होतं, पाहिलं आता आपण आहे की नाही? जनसंक्रमण. त्याचा फायदा झाला का नाही इथं लगेच. म्हणून मी काय करत आहे, त्याचं विश्लेषण सुद्धा करत आहे. कारण जेणेकरून आता आपण नाही तर पुढचे प्रश्न सोडवताना सुद्धा म्हणजे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत असताना फक्त प्रश्न वाचू नका, तर त्याच्याशी रिलेटेड असणारा अदर माहिती सुद्धा जर आपण पाहिली त्यावेळेस तर लगेच ज्ञान चिटकून ज्ञान येतं आणि त्याचा फायदा आपल्याला दुसरा प्रश्न सोडवताना, दुसरा पेपर मधला प्रश्न सोडवताना येतच राहतो. तर त्याच्यामुळे नुसतं प्रश्न वाचून पाठांतर करण्यासारखं हे सीटीईटी किंवा टीईटी नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याचा रिलेशन जोडा, एकमेकाशी संबंध लावा आणि ऑटोमॅटिकली आता मी पहिलं ते एक्सप्लेनेशन केल्यामुळे याचं उत्तर
मला वाटत नाही आता लय एक्सप्लेन करून सांगावं लागेल. काय करू, लॉक काय करू सांगा त्याला. एकच सर. ऑप्शन 1 लॉक. लॉक करूया. चला, एकदम बरोबर आहे. पुढे जायचं. ओके, एकदम सोपं आहे पहा. हे तर खूप खूप सोपं आहे आणि ह्याच्यावरून आपण एक नवीन सुद्धा माहिती पण घेऊयात आपण. शेषावस्था सर. शेषावस्था. सर हा. छान, शेषावस्था ज्याने म्हणलं ते छान. अजून कुणाला काय वेगळं वाटतं का? चला सांगा पटापट. किशोरावस्था सर. किशोरावस्था. वा, छान. अजून चॅट बॉक्स मध्ये आलेला आहे, काही जणांचं 1 आलंय, काही जणांचं 2 आलेलं आहे. अधिक छान म्हणजे. ओके, पाहायचं आता आपण. विकास, वाढ आणि विकास हा एक चॅप्टर आहे आपल्याला आणि या वाढ आणि विकासावर 100% प्रश्न येतोच. आणि प्रश्न कधी कधी असा येतो आणि आता बदललेल्या ओघानुसार, बदललेल्या सिस्टीमनुसार आता प्रश्नांचा प्रकार सुद्धा बदलत चाललेला आहे. आता प्रश्न व्याख्येवर किंवा त्या ह्याच्यावरच येतात असं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा प्रश्न येतात. त्याच्यामुळे त्याचा विस्तार थोडं पाहूया आणि मग बघूया विकासाची अवस्था नेमक्या कोणकोणत्या आहेत. विकासाचे डायमेन्शन सुद्धा माहित पाहिजे. डायमेन्शन म्हणजे आयाम म्हटलेला आहे या ठिकाणी. विकासाचे 4 आयाम आहेत. कोण सांगू शकेल का विकासाचे 4 आयाम? 4 डायमेन्शन ऑफ डेव्हलपमेंट. 4 आयाम आहेत. शैशवावस्था नाही, 1 मी ते 2, आयाम बाल्यावस्था 2 ते 6. आयाम म्हटलेला आहे. आयाम. विकासाचे आयाम म्हटलेला आहे. हो. आणि परत याच्याकडे जाऊयात आपण. हो. विकासाचे आयाम लक्षात ठेवा, डोक्यापासून 4 पाय- आयाम आहेत. हा, विकासाचे 4 आयाम आहेत. पहिला आहे शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास आणि सामाजिक विकास. या 4 आयामाबरोबर अजून पण आहेत भरपूर, पण आपल्याला अभ्यासासाठी हे 4च असतात. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक बालकाचा विकास होत असतो. आता हा विकास होणारा बालक कोणता आहे? जन्माच्या जे विकासाच्या अवस्था आहेत त्या मुख्यतः 2 आहेत. पहिली आहे जन्मपूर्व अवस्था आणि दुसरी आहे जन्मोत्तर अवस्था. जन्मपूर्व आणि जन्मोत्तर. आता ही विकासाची अवस्थेतील वयोगट दिलाय 6 ते 12. 6 ते 12 म्हणजे 6व्या वर्षाचा मुलगा कितवीला असेल हो? कितवीला असेल? पहिलीला असेल. एकदम बरोबर, पहिली एकदम नाही. करेक्ट. पहिली कानाला किंवा हात जाते युकेजीला त्याचा असेल. आहे का नाही? कानाला हात जाते त्याचा खाली, त्यामुळे तो पहिलीला असेल. वा, छान. आता हा जो आहे विकासाच्या अवस्था आहे आणि आपल्याला अभ्यासासाठी अशा अवस्था भरपूर आहेत, पण आपल्याला अभ्यासासाठी असणाऱ्या मुख्य 4 अवस्था आहेत. एक आहे शैशवावस्था, ज्याचा अवधी आहे टीईटी साठी. बघा, टीईटी साठी अवधी वेगळा येतो आणि सीटीईटी साठी वेगळा येतो. इथं आपल्याला फक्त टीईटी साठी बघायचं. शैशव अवस्थेचा कालावधी 0 ते 5 येतो. 0 ते किती येतो? 5. शैशव अवस्था 0 ते 5. बरोबर. आता इथं किशोरावस्था आहे, कुमारावस्था आहे आणि ही पौगंडावस्था आहे. आता किशोरावस्थेलाच बाल्यावस्था सुद्धा म्हटलं जातं. किशोरावस्थेला काय म्हटलं जातं? बाल्यावस्था म्हटलं जातं. त्याचा अवधी आहे 6 ते 12. त्याचा अवधी काय आहे? 6 ते 12. आणि ह्या कुमारावस्थेचा अवधी आहे 13 ते 19 किंवा 13 ते 18. 13 ते 19 किंवा 13 ते 18. आणि ही पौगंडावस्था जी आहे, या पौगंडावस्था इथं परत त्यांनी संभ्रमात टाकण्याचं काम केलंय पहा. पौगंडावस्थेला कुमारावस्थेला परत त्यात पौगंडावस्था सुद्धा म्हटलं जातं. कुमारावस्थेला पौगंडावस्था म्हटलं जात आहे. यांनी इथं परत तुम्हाला ह्याच्यात टाकलं, संभ्रमात टाकलेलं आहे. का टाकेना आपल्याला काय देणं घेणं? आपलं जे उत्तर आहे ते, कारण ही पण पौगंडावस्था जी येते ही 13 ते 19 मध्येच येते, कारण ह्याच हे सम नाव आहे, काय समानार्थी शब्द आहे. बरोबर. आता पहा, ही जी किशोरावस्था आहे इथे युवा अवस्था असली पाहिजे होती. युवा अवस्था असली ती किती ते 19च्या वर गेली असते. बरोबर. आता पहा,
आपलं उत्तर आलं किशोरावस्था, की ज्याचा अवधी आहे 6 ते 12. किती ते 12? 6 ते 12. आलं लक्षात? ह्या विकासाच्या अवस्था आहेत, हे तुमच्याकडे असल्या पाहिजे. याला व्यवस्थित लिहून घ्या एका पानावरती, एका वहीवरती, जेणेकरून तुम्हाला परत अभ्यास करताना आणि परत समजून घेताना सुद्धा लक्षात येईल. जन्मपूर्व सुद्धा अवस्था आहेत. जन्मपूर्व अवस्थेमध्ये सुद्धा त्याचे प्रकार येतात. जनन अवस्था येते, गर्भावस्था येते, भ्रूणावस्था येते, अर्भक अवस्था येते. कुठल्या महिन्यामध्ये बालकाला किंवा कुठल्या अवस्थेमध्ये बालकाच्या डोक्याला केस येतात पहा. जेव्हा मुलगा गर्भावस्थेमध्ये असतो तर किती महिन्याचे असलं की त्याच्या डोक्याला केस येतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येत असतात. त्यामुळं जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था माहित असणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. पुढचा आहे प्रश्न पहा. स्मृती म्हणजे नवा अनुभव असं डॅश डॅश यांनी म्हटलेलं आहे. परत व्याख्या आली पहा. स्मृती म्हणजे नवा अनुभव असं डॅश डॅश यांनी म्हटलंय. काउट, रॉस, एबिंगहॉस आणि मन. स्मृती म्हणजे मेमोरी. स्मृती म्हणजे मेमोरी. आता हे कोण आहेत? हे सगळे आहेत ते का हे स्मृतीशी रिलेटेडच आहेत का? हा पण आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. आणि हा जर माहित झालं हे सगळे त्याच्याशीच आहेत, तर मग नेमकी अभ्यासाची व्याख्या कोणाची हे माहिती होता आलं पाहिजे. स्मृती म्हणजे नवा अनुभव. सर आता ऑप्शन नंबर 1 हा? स्काउट. स्काउट. बर, ऑप्शन नंबर 1 स्काउट. स्काउट. ओके, छान, ठीक आहे. पाहूयात आपण. हा, आता पहा. आता पहा, परत एकदा पहा. 4 म्हणून सांगितलंय, कोणी 2 म्हटलंय, कोणी 1 म्हटलेलं आहे, कोण 4 टाकत आहे. ठीक आहे. आता पाहूयात आपण, जाऊयात थेट उत्तरकडे. स्मृती म्हणजे नवा अनुभव असं व्याख्या जी केलेली आहे ती रॉस यांनी केलेली आहे. कोणी केली आहे? रॉस. काय केले? स्मृती म्हणजे नवा अनुभव. मग या ठिकाणी स्काउट सुद्धा स्मृतीशी रिलेटेडच आहे. स्मरण त्याच्याशीच रिलेटेड आहे तो व्यक्ती सुद्धा, आणि त्यानं सुद्धा स्मृतीवर आधारित अशी व्याख्या सुद्धा केलेली आहे. ती सुद्धा माहित असणं आपल्याला गरजेचं असतं. त्यानं त्याच्यावरची व्याख्या जी केली ती व्याख्या आहे गतानुभवाच्या पुनर्जीवन म्हणजेच स्मरण. जे घडून गेलं ते आठवणं, त्याला स्मरण करणं म्हणजेच स्मरण, हे व्याख्या करतो. तर रॉस काय म्हणतो? रॉसची 2 सुद्धा व्याख्या आहेत. एक नसून 2 व्याख्या येतात त्याच्या. तो म्हणतो स्मृती म्हणजे सुद्धा नवा अनुभव. नवा अनुभव म्हणतो कारण लक्षात घ्या, या स्मृती म्हणजे नवा अनुभवामध्ये काय करायचं? रॉसला जोडून टाकायचं अनुभवाशी. नुसत्या अनुभवाशी नाही जोडायचं, तर नव्या अनुभवाशी जोडायचं. नवा अनुभव म्हटलं की रॉस आला. एकमेकाशी टॅग करा. असे वर्ड जर तेव्हा तुम्ही टॅग करताल तेव्हा तुम्हाला ते सोडवण्यासाठी आणि समजण्यासाठी सुद्धा खूप सोयीचं जाईल. पुढचं पहा. बघा, आता आपण कोणकोणते कंटेंट क्लिअर करत चाललेलो आहोत. आपण आता डीप मध्ये चाललेलो आहोत, पुढे पुढे चाललेलो आहोत. आता आपण चांगला एक भाग ओलांडलेला आहे. आता मध्यामध्ये आल्यासारखं झालेलं आहे आपल्याला. 2, 1, छान, 2 बर येत आहेत. उत्तर माईक वरून पण सांगू शकता. चला ठीक आहे, 2 म्हणतायत. बहुतांश जणांचं 2 आहे. ठीक आहे. 2. 2 ठीक आहे. ठीक आहे. चला आता पाहूयात आपण. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे डॅश डॅश अवधानाचे उदाहरण आहे. अवधानाचे 3 प्रकार आहेत. अवधानाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. एक आहे ऐच्छिक अवधान, दुसरा आहे अनैच्छिक अवधान आणि तिसरा आहे अभ्यस्त अवधान. हे अवधानाचे 3 प्रकार आहेत. आणि ह्या 3 प्रकारानुसार यांनी तिथं सांगितलंय की नेमकं कोणतं अवधान आहे आणि कोणत्या अवधानाचा प्रकार आहे हे विचारलेलं आहे. आता पहा, मी थोडं हे तुम्हाला अवधानाचे 3 प्रकार जर समजून सांगितले तर उत्तर तुम्ही काढू शकाल का हो? सांगू का कसं? मग डायरेक्ट उत्तर सांगू काय? येस सर. हा, उदाहरणासहित व्याख्या सांगा सर. प्रकार सांगा. लक्षात येईल का नाही आपल्याला नेमकं कुठलं उत्तर असेल, काय असेल?
जेणेकरून पुढच्या वेळेस सुद्धा आपल्याला ते सोपं जाईल, आहे की नाही. आता पहा, पैकी अवधानाचे 3 प्रकार आहेत हे ते मला सांगितलं मी. अवधानाच्या 3 प्रकारामध्ये ऐच्छिक अवधान हे 1 नंबरला येतं, मग येतं अनैच्छिक अवधान आणि मग येतो अभ्यस्त अवधान. आता जे अनैच्छिक अवधान आहे, अनैच्छिक हे अवधान असते का नाही, हे इच्छापूर्वक किंवा आपण एक हेतुपूर्वक त्याला असतो, त्याच्यात काही हेतू नसतो किंवा एखादी इच्छा नसते, म्हणून ते अनैच्छिक आहे. इच्छा नसताना दिलेलं लक्ष, इच्छा असो किंवा नसो, आपलं लक्ष ते वेधूनच घेतं. इच्छा असो किंवा नसो, आपलं ते लक्ष खेचूनच घेतं. आता उदाहरण पहा, उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही वर्गामध्ये बसलेला आहे, वर्गामध्ये शिकवत आहात, मुलं शिकत आहेत आणि शिकवत असताना जोराने विमानाचा आवाज आला. तुमचं लक्ष कुठे जाणार आहे? त्या मुलामध्ये जाणार आहे का त्या आवाजाकडे जाणार आहे? आवाजाकडे आवाजाकडे जाईल. तुमची इच्छा होती का त्या आवाजाकडे जायची? तुम्ही वर्गामध्ये शिकवत होता, आहे तुमचं इच्छा होती का तिकडं त्या आवाजाकडे? नाही नव्हती. मग ते कसलं झालं? कसलं उदाहरण झालं? अनैच्छिक. अनैच्छिक इच्छा नसताना, आहे की नाही. आता ऐच्छिकला काय असेल बरं? ऐच्छिकला काय असेल? इच्छा असताना हा, इच्छा अनैच्छिक स्वयच्छिक स्वयच्छिक आता तुम्ही हेतू परस्परपणे दिलेले ऐकत आहे. हे कसल्या प्रकारचं अवधान आहे तुमचं? आता माझ्याकडे तुम्ही लक्ष देत आहे. ऐच्छिक. रात्रीचे 10 वाजलेले आहे, रात्रीचे 10 वाजलेले आहे, झोपाचं टायमिंग आहे, जेवायचं टायमिंग आहे, तरी सुद्धा आपण मन लावून इथं बसले. स्वयच्छिक ऐच्छिक आहे की नाही? का अनैच्छिक आहे? ऐच्छिक आहे की अनैच्छिक आहे? ऐच्छिक हा, ऐच्छिक. आता बघा, आता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे अभ्यास्त. आता या दोन्हीमध्ये ऐच्छिक आणि अनैच्छिक मध्ये हे उदाहरण बसलं का हो? हे जे प्रश्न विचारले ते प्रश्नाचं उदाहरण बसतं का ऐच्छिक आणि अनैच्छिक मध्ये? बसलं सर ऐच्छिक बसलं. आता तेच मला चेक करायचं. आता पहा, ते काय झालंय लक्षात घ्या. आता पहा, आता आहे तिसरं प्रकार, तो म्हणजे अभ्यस्ताचा. अभ्यस्ताचा आपण एखाद्या विषयामध्ये खूप गोडी लावतो किंवा एकदम आवड निर्माण करतो आणि मग आपल्या त्या विषयी संदर्भामध्ये खूप आवड निर्माण झाली की नाही, त्या आवड निर्माण झाल्यानंतर आपण त्या विषयाकडे आपोआप खेचले जातो किंवा आपलं लक्ष वेधलं जातं आपोआप. आणि मग त्या विषयाकडे लक्ष देण्यासाठी सूचना कधीच द्यावी लागत नाही, इकडे लक्ष द्या रे बाबा म्हणून. आता मी ते एकदा तर म्हणलं का तुम्ही इकडे लक्ष द्या बाबा? मग एखाद्या विषयामध्ये तुम्हाला जेव्हा गोडी निर्माण होते, आवड निर्माण होतं, त्या विषयाकडे तेव्हा तुम्ही आपोआप लक्ष देता, तुम्ही त्याच्यात गुंगून जाता, त्याच्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक रंगून जाता. किती वेळ निघून गेला हेही कळत नाही. त्यावेळेचं असतं ते म्हणजे अभ्यस्त अवधान. आणि हे अवधान जे ना रंगून जाणं, त्याच्यामध्ये गुंतून जाणं, हे जे आहे ते चित्रकार, कलावंत यांच्यामध्ये असतं. ते चित्रकार आणि कलावंत होणे, आणि त्यामुळं हे अभ्यस्त अवधान तिकडे येतं. आणि गोडी मला सांगा, गोडी लगेच येते का एखाद्या घटनेमध्ये? आता तुम्ही ऐच्छिक मध्ये आहे आणि ऐच्छिक मधून तुम्ही हळूहळू अभ्यस्ताकडे सुद्धा जाणार आहात, कारण तुम्हाला त्या टीईटी मधली गोडी लागणार आहे. चला बाबा आता आपण बघून घेऊया, जाऊयात, बघूयात, हळूहळू होणार आहे आणि मग तुम्ही त्या अभ्यासाकडे जाऊ शकता. पण ऐच्छिक मध्ये आवड असणं आणि आवडीनुसार आपण जेव्हा त्याच्यात अभ्यास करतो, त्याच्यामध्ये गोडी निर्माण करतो, त्याच्यात गुंतून जातो, त्यावेळेस ते होतं अभ्यास. आणि ही जी असते ती चित्रकार, तुमचं कलावंत यांच्याकडे असते. मग आता सांगा बघू आपलं उत्तर काय आलं? हा, मी डायरेक्ट उत्तर सांगितलेलं चांगलं झालं असतं की असं सांगितलेलं चांगलं झालं? असं सांगितलं. डायरेक्ट सांगितलं असतं तरी विश्लेषण कळालं नसतं सर. मग कुठली पद्धत बरी वाटते? हे वाटते की ती वाटते? उदाहरणासहित उत्तरे समजून सांगितलं वाटतं ना का? असं होतंय बोर व्हायला लागलंय, पुढे चला, पुढे बघू दे, पुढे बघू दे, असं होतंय का? संकल्पना स्पष्ट होतात सर. हा, आणि असं पुढे जाणं म्हणजे नुसतं घोकमपट्टी करणं किंवा गडबडीनं ते पुरवणं. आणि असं ज्याला वाटतं की पुढे घ्या, पुढे जावं, पुढे करावं,
असे विद्यार्थी ह्या तरी अटेम्प्ट मध्ये पास होणारच नाही. जे मन लावून हे लोक हे बघत आहे, त्याला पुढे जावं असं वाटतं. ह्याचं पुढं काय आहे सर, नेमकं कसं काय बरोबर याचं उत्तर आलं, हे कारण जे शोधत आहेत, जे संकल्पनेकडे जात आहेत, ते नक्की पास होणार. अभ्यासचं अवधान असणारी लोक विचार करतात. करेक्ट करेक्ट भोसले सर, एकदम बरोबर उत्तर आलं पहा. म्हणजे तुम्ही आता अभ्यासच्या उदाहरणाकडे चाललेला आहात. पुढे जाऊयात का आता आपण? हो सर. हो सर. वाचा, पहा आणि सांगा. पाणी दे. हा. अवबोध. हो बोध, वा छान. म्हणजे एक पर्याय सांगितला त्यांनी, ठीक आहे. 3 सांगितलंय बघा, मोटोरोलाने सांगितलंय, मोटोने 3 दिलेलं आहे उत्तर. काय ऑप्शन थर्ड सर, संवेदना. ऑप्शन थर्ड, संवेदना. ओके. चला आता आपण पाहूयात, आहे की नाही? पाहायचं का? एक उदाहरण देतो आणि मग पुढे समजावतो. हे सगळं बोध, अवबोध, प्रतिमा, कल्पना, विचार या सगळ्या ज्ञानग्रहणाच्या गोष्टी आहेत. पण हे ज्ञानग्रहण करत असताना, नॉलेज अक्वायरिंग करत असताना त्या विशिष्ट अशा तंतूतून जात असतात. एखाद्या घटनेवर माणसाचं मेंदू काम पटकन करतं. आपले डोळे एखाद्या गोष्टीकडे पाहतात, मग विचार होतो आणि मग आपण प्रतिक्रिया देतो. ह्या घटनेमध्ये कमीत कमी सेकंदातल्या पण काही सेकंद काम मेंदू आपलं इतकं जलद गतीनं करत असतं. आणि ज्ञान ग्रहणाची ही जी काही पद्धत आहे, ही जाताना संवेदना, बोध, अवबोध याच्यातून जाते आणि जात असताना मग ती प्रतिमा, कल्पना ह्या गोष्टीला पार करून पुढे जाते. आणि मग ही कुठेतरी साठवली जाते, त्याला आपण स्मृती म्हणतो. ती सुद्धा या मेंदूकडे येणाऱ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही काय केलेलं आहे, वर्गात बसलेला आहे, बेंचवरती, बेंचवरती, आणि पाठीमागच्या एखाद्या विद्यार्थ्यानं, बघा मी काय म्हणतो नीट आहे का, पाठीमागच्या एखाद्या विद्यार्थ्यानं तुमच्या पाठीत काहीतरी टोकदार वस्तूनं टोचलंय. काय केलंय? टोचलंय. टोचल्यावर काय होईल हो? संवेदना होते. संवेदना होते. संवेदना होतील, वेदना होईल, ऐक होईल, आणि लगेच आपण मागे वळून पाहू काय घुसवलंय, काय आहे, कोण आहे. आणि राग आला की लय जर जवळचा असेल तर आपण मस्तपैकी तिथं गाल सुद्धा लाल करतो, आहे की नाही? करतो का नाही? आता पहा, ह्या संवेदना कशा झाल्या. आपल्याला संवेदना झाल्या, कळलं कशामार्फत? आपल्याला उद्दीपक म्हणजे ते काही जे सस्टेनेबल आहे, तिथलं जे काही स्टिम्युलस आहे, त्या बाह्य चेतकानं आपल्याला डवचलं. त्या टोकदार वस्तूनं आपल्या पाठीमध्ये खूप असल्यानंतर त्या पाठीला वेदना झाल्या, संवेदना झाल्या, आणि लगेच ते मज्जातंतू तर मेंदूकडे गेलं की बाबा रे काहीतरी टोचलंय बघ. पण ते बघायला जाताना सुद्धा, मेंदूला ह्या गोष्टी सुचवताना सुद्धा, मेंदूमधून जाताना अगोदर असं काही टोचलं होतं का हे चेक केलं जातं. हे चेक केलं जातं मेमरीमध्ये. 2 टाइप ऑफ मेमरी, एक शॉर्ट टर्म आहे, दुसरी लॉंग टर्म आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये चेक केलं जातं की बाबा रे ह्याच्या अगोदर कधी टोचलं आहे का. मग असेल तर काय होतं, मग ते लगेच सांगतो अरे ते कर्कट आहे, कोणतरी घुसवले, पहा बघू. लगेच आपण पाहतो. ज्याला कोणाला साप चावलेला आहे, त्याला नंतर साप चावल्यावर ओळखायला येईल की नाही आता आपल्याला सापच चावला आहे. आणि ज्याला चावलंच नाही तर ते चावण्याचं कसं असते, कसं करणार आहे. तर संवेदना जे असतात, त्या संवेदना प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. मानसिक प्रक्रियेमध्ये काम करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवेदना. आता मला सांगा, तुम्ही रमेश तेंडुलकर डोळे झाका आणि मी रमेश तेंडुलकर म्हणतो, तुमच्या डोक्यामध्ये रमेश तेंडुलकरचं चित्र दिसतंय का? पहा, रमेश तेंडुलकर म्हणते, तेंडुलकर दिसतोय का? प्रतिमा. दिसतंय? होय. ओके. का बरं दिसली? सागर सरांना ते नाही दिसत. हा, कुणाला असं कोण आहे का मला दिसलीच नाही सर? असायला पाहिजे ना कोणतरी. नाही सर, दिसले नाही. नाही दिसली ना? हा, हर्षला दिसली नाही. नाही दिसली सर. नाही दिसली, काय करावं आता?
का दिसली नाही बरं? का दिसली नाही तुम्हाला सांगू शकाल का? तुम्हाला का दिसली नाही? ह्याच्या अगोदर पाहिलेलं नाही सर. सचिन तेंडुलकर माहितीये पाहिलेलं नाही, कधीच पाहिलं नाही. मानसिक प्रक्रियेमधलं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात सुरुवातीचं पहिली स्टेज येते ती म्हणजे संवेदना. संवेदना आणि ही संवेदनेमुळेच होतं. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट पाहता आणि पाहिलीच नसेल तर त्याच्यावर तुम्ही काय कमेंट करणार आहे? कुछ भी नहीं कर सकते. तर संवेदना ही त्या गोष्टीची मानसिक प्रक्रियेची पहिली पायरी आहे आणि मग अशाच बोध संवेदना झाले की बोधाचा अवबोध होतो आणि मग पुढे त्या गोष्टी कळत जातात. बोध म्हणजे काय की हे आहे चावणे म्हणतात त्याला. जिथं कन्सेप्ट निर्माण होते की नाही या बोधातून निर्माण होते. कन्सेप्ट संकल्पना इथं पुढं तेच आहे. संवेदना अवबोध संकल्पना. संकल्पना म्हणजे काय? आता बघा कधी ज्ञान जे घेतो की नाही आपण ते एकदम ज्ञान येत नाही. थोडं करून येत असतं. आता तुम्ही हे सगळं पाहता ते एकदम सगळं ज्ञान आलं का तुम्हाला टीईटीचं? नाही. आता थोडं येईल, पुढच्या तासामध्ये येईल, पुढे येईल. मग ते एका जागी निर्माण होईल. संकल्पनांचं तसंच असतं. संकल्पना ह्या सुद्धा थोड्या गोष्टीतून येत असतात. उदाहरणार्थ तुमच्या आयुष्यामध्ये किंवा एखाद्या लहान मुलानं त्याच्या आयुष्यात कुत्रा कधी पाहिलाच नाही आणि त्यानं पहिल्या वेळेस ते कुत्रा पाहिलं 2, 2.5, 3 वर्षाच्या मुलानं आणि ते बाहेर आलं. हे पोरगं भिलं त्या कुत्र्याला पाहून. मग त्याच्या बाबाने म्हटलं की हे काय आहे? म्हणल्यानंतर बाबाने सांगितलं कुत्रा आहे. ते त्यावेळी त्याचा रंग काळा होता. 4 पाय होते, है की नाही? 2 डोळे, नाक, जीभ करत ते बाहेर जीभ काढून फुकत होता. आता नेक्स्ट टाइम जेव्हा त्याच्या आजोबांनी त्याला बागेत घेऊन गेलं तर तिथं एक त्याने वेगळाच कुत्रा पाहिला. तो होता पांढऱ्या रंगाचा, केसाळ. पूछ किधर है, मुंह किधर है, समझ में नहीं आ रहा. आणि अशा वेळेस ते त्याला विचारते हे काय आहे? तेव्हा बाबाने सांगितलं, आजोबांनी काय सांगितलं? हे सुद्धा कुत्रा आहे. नंतर पुढे दुसऱ्या दिवशी शेजारचा एक कुत्रा आला, बिनशिफ्टीचाच आला. लाल भडक, त्याच्या अंगावर केस नाही, काय नाही. आणि ते उंच होतं. आता परत त्यानं विचारलं की काय आहे? ते सांगितलं हे कुत्रा आहे. तर वेगवेगळे कुत्रे पाहिल्यानंतर ना त्यानं त्याचं काय केलं? सगळी माहिती एकत्र गेट दरवाजा आणि मग ही गेट बंद करायचं ना. एकत्र येते तेव्हा बनते संकल्पना. तेव्हा काय बनते? संकल्पना. आणि हे संकल्पना येतात या सगळ्या ज्या गोष्टी येतात ना या संवेदना, बोध, अवबोध ह्याच्यातून प्रक्रियेतून जात असतात. हे मानसिक प्रक्रियेची उदाहरणं आहेत आणि त्याच्यातून हे सगळ्या गोष्टी क्लिअर होत जात असतात. आलं लक्षात? आपलं उत्तर काय आलं? मग उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 3. ओके, वेरी नाइस. चलो अभी नेक्स्ट जाएंगे अभी हम. तर प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रिया पहिली संवेदना, मग त्याच्यानंतर सर संवेदना नंतर बोध अवबोध येणार का? यस यस यस. त्याच्या पायऱ्या आपण डिटेलमध्ये आपल्या क्लासमध्ये पाहणार आहोत. एकदम डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप उदाहरणासह नोट्ससह. आता मी सांगितले ह्या पायऱ्या झाल्या एक झाल्यानंतर एक. पुढचं बघूयात आपण आता. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असं डॅश यांनी म्हटलेलं आहे. टर्न गेट्स सर ऑप्शन नंबर 3 गेट्स. विल्यम जेम्स. ऑप्शन नंबर 3 गेट्स. टर्न. टर्न. वाव, नाईस. हे सगळे लोक बुद्धिमत्तेची संदर्भातच आहेत आणि ह्यांनी केलेल्या व्याख्या आपल्याला माहित पाहिजे. बुद्धी म्हणजे कसली शक्ती आहे की नाही? बुद्धी म्हणजे नेमकं काय? बुद्धीमध्ये कोणकोणते घटक असतात? बुद्धीच्या घटकावरती कोणकोणत्या मानसशास्त्रज्ञांनी उत्पत्त्या काढल्या आहे की नाही? समान घटक उत्पत्ती कोणाची आहे की नाही? त्याच्यानंतर बहुघटक सिद्धांत कोणाचा आहे? टर्न यांच्या बुद्धिमत्तेचं नाव काय आहे की नाही? बहुघटक उत्पत्ती कोणकोणती आहे? मानवाचा बुद्धीमध्ये 2 भाग असतात, एक डावा मेंदू आणि एक उजवा मेंदू आहे की नाही? मग डाव्या मेंदूमध्ये कोणकोणते घटक असतात? उजव्या मेंदूमध्ये कोणकोणते घटक असतात? एखाद्या व्यक्तीला निसर्ग पाहण्याची, निसर्गात राहण्याची, निसर्गावरती खूप प्रेम असतं. मग त्याचं ते कुठल्या मेंदूमध्ये येतं? डाव्यात येतं की उजव्यात येतं? हे अशा गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि हे डीपली अभ्यास करण्यासाठी आपल्याला बुद्धिमत्ता हा घटक
रंजक आहे, एकदम मस्त आहे, एकदम अप्रतिम असा घटक आपल्याला पाहावा लागेल. बुद्धिमत्तेच्या काही उपपत्ती आहेत पहा. बुद्धी म्हणजे एक घटक सिद्धांत सांगितला, कोणी द्विघटक सिद्धांत सांगितला. बुद्धी म्हणजे नुसता ठोकळाच आहे हो, काही नाही, नुसता गोळा आहे. मग बुद्धी मोजायची कशी, कुणाकडे किती आहे की नाही? खूप छान असं. खूप छान लोकांनी असं सांगितलं की ज्याचं डोकं मोठं ते लय बुद्धिमानी. ज्याचं बघा सुरुवातीचे जेव्हा बुद्धिमत्ती 19व्या शतकामध्ये शोध सुरू झाले, बुद्धीचं मापन कसं करावं आणि त्या वेळेस हे सगळं सांगितलं गेलं की बाबा रे, बुद्धीचं ज्याचं कपाळ मोठं आहे ते लय बुद्धिमानी, ज्याचे गाल गुबरे आहेत ते बुद्धिमानी. बघा, ज्याला उजव्या हाताच्या मधल्या बोटाने जास्त वजनदार वस्तू उचलता येतात तो बुद्धिमानी. असं वेगवेगळ्या केले, असे रंजक अशी कहाणी आपल्याला या बुद्धिमत्तेमध्ये पाहता येतात. आणि हे जे आहे बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, ही त्याची सुरुवात आहे, ह्या चॅप्टरची सुरुवात आहे. आणि ही सुरुवातीमध्ये कन्सेप्ट सांगितल्या. हे 2013 ची प्रश्नपत्रिका आहे आणि सद्यस्थितीवर आता या व्याख्यावरती नाही विचारलं जात, इम्प्लिकेशन लेवलचे प्रश्न विचारले जातात. आणि ते इम्प्लिकेशनचं लेवल जे आहे ना, ते डीप स्टडीमध्ये येतं, वरवरच्या अभ्यासात येत नाही. किंवा नुसतं YouTube पाहून हे करून हे येत नाही. तर त्याच्यासाठी असं पोट भरूनच खावं लागतं. ते पोट भरून आपल्याला नोट्स पाहाव्या लागतात. त्याच्यातलं बारकावे पाहावे लागतात. मग ते नेमके बारकावे कोणते आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीमध्ये किंवा परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या स्टर्न यांनी केलेली आहे. कोणी केली? स्टर्न. आणि ह्या ज्या व्याख्या आहेत आणि बुद्धिमत्तेचा जनक म्हणा किंवा हे कोणाला म्हटलं माहित आहे? बुद्धिमत्तेचा जनक. बुद्धिमत्तेचा जनक कोणाला म्हटलं माहित आहे का तुम्हाला? नाही माहित बुद्धिमत्तेचा जनक? बुद्धिमत्तेचा जनक अल्फ्रेड बिनेला म्हटलेला आहे. बिने आहे की नाही? आलं का बरोबर लक्षात आता? बिनेला म्हटलंय. मग या बुद्धिमत्तेत बघा, मृत संकल्पना आहेत, अमृत संकल्पना आहेत. अमृत संकल्पनाची व्याख्या कोणी केली तर माहित आहे का नाही? अमृत संकल्पनांची व्याख्या टर्मननं केलेली आहे. कोणी केली? टर्मननं केली. आणि हे महत्वाची लोक होती. मग थॉर्नडाईकनं कशाची केली किंवा थॉर्नडाईकनं कुठल्या गोष्टीला महत्व दिलं? ॲडम्स होता, एबिंगहॉस आहे त्याच्यामध्ये, मग बरोबर त्याच्याबरोबर मॅकडुगल पण आहे बघा, त्यामध्ये गेट्स आहे, विल्यम जेम्स आहे. या सगळ्या लोकांनी सुद्धा बुद्धिमत्तेच्या व्याख्या केल्या. मग कुणी कशा केल्या, कुणाला काय सांगावंसं वाटलं, कुणाच्या बुद्धिमत्तेमध्ये एवढं स्ट्रॉंगलीपणा होता. मग बुद्धिमत्ता मोजण्याचं एक सूत्र आलं पहा. बुद्धिमत्ता बरोबर डॅश डॅश भागिले डॅश डॅश गुणिले डॅश डॅश. माहित आहे का? मानसिक वय गुणिले शारीरिक वय भागिले 100 भागिले 100 भागिले गुणिले हा गुणिले नाहीये. मानसिक वय बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय शारीरिक वय गुणिले 100. यस. MA अपॉन CA इंटू 100 आहे की नाही? IQ इज इक्वल टू. हा, मग ही कुणी केली व्याख्या? ही व्याख्या कोणी केली? हे आपल्यासारख्या लोकांचं काम आहे का? आपल्यासारख्या टर्मळाचं काम आहे का? नाही. म्हणून ते टर्मनचं काम आहे. हे कुणाचं काम आहे? टर्मनचं काम आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, टर्मन इज इक्वल टू टर्मळा. हे टर्मळाचं काम नाही, हे टर्मनचं काम आहे. म्हणून ते असं लिंकिंग करून जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टी लक्षात राहतात. ही व्याख्या कोणाचे प्रश्न विचारला जातो आणि याच्यानुसार वय दिलं जातं आणि त्याचं उत्तर काढा म्हणून सांगितलं जातं. आता ह्या व्याख्येवरती आता भर बसलेला नाहीये, आता ह्याच्या पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करताना नुसतं व्याख्या पाठ करायच्या नाहीयेत, तर त्या पुढे जाऊन आपल्याला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. म्हणून टीईटीचा अभ्यास करतात येतं एक आणि मग म्हणतो आपण अवघड आहे. त्याला कारण असं आहे की आपण त्या डीपतेपर्यंत जात नाही. जे विचारणार आहे किंवा जे विचारलं जाईल याच्यावर आपण विचार करत नाही. म्हणून आपल्याला टीईटीचा पेपर अवघड वाटतो आणि मानसशास्त्र त्याहून अवघड वाटतो. मानसशास्त्र इतका सोपा आणि मानसशास्त्र इतका स्कोरेबल विषय अजिबात टीईटी मध्ये कुठलाच नाही दुसरा. त्याच्यामुळे हे एकदा नेमकं कन्सेप्ट कळल्या, ह्या बाबी कळल्या की ऑटोमॅटिकली प्रत्येक विद्यार्थी 25 मार्काच्या वर जातो 30 पैकी. त्याच्यासाठी तो अभ्यास, त्या मानसशास्त्राचा अभ्यास डीपली होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. पुढचं आता उत्तर समजलं?
कृपया करून स्क्रीनवर काही लिहिण्याचा प्रयत्न करू नका. मला असं वाटतं मला येत आहे, पण तुम्ही असं काहीतरी केलं की असं मला वाटेल की लहान मुलं आहे सगळी. चला. सर ते मागच्या प्रश्नाचं उत्तर राहिलं. राहिलं? हो. कुठल्या प्रश्नाचं उत्तर राहिलं बरं? बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या Sir, गरजा master. भागवण्यासाठी. त्याचं उत्तर सर सांगितलं सांगितले की ना एक्सप्लेन करताना. काय काय आलं तर मार्क करा सर त्या थँक्यू सर. हो सर, थँक्यू. बोलता बोलताच दिलं का नाही रो? बाकीच्यांना वाटलं का नाही उत्तर दिलं मी? उत्तर दिलं तर सर मार्क करायचं राहिलं. बर थँक्यू सर. मार्केट बरोबर आवाज? हो हो. येस सर. आवाज बरोबर ओळखला ना? जादूगार सर तुम्ही. पुढे आता पुढच्या गोष्टीकडे. ऑप्शन नंबर 4 अल्फ्रेड बिने. अल्फ्रेड बीने. वाव. अल्फ्रेड बीने. आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत. आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं सांगितलं. ते कोण? विल्यम स्टर्न, टर्मन, हर्नोडाईक आणि अल्फ्रेड बीने. अल्फ्रेड बीनेला उगाचच त्या बुद्धिमत्तेचं जनक म्हटलं जात नाही. मी मगाच सांगितलं तुम्हाला बुद्धिमत्तेचं जनक कोणाला म्हटलं जातं. अल्फ्रेड बीने याला बुद्धिमत्तेचं जनक म्हटलं जात आहे. आणि ह्या बुद्धीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग येतो. अल्फ्रेड बीनेनं जेव्हा उपपत्ती केली ती एक घटक सिद्धांत आहे. त्यानं बुद्धीमध्ये एकच घटक असतो म्हणून सांगितला होता तो अल्फ्रेड बीने, ठीक नाही. आणि त्यानंच सांगितलं की बुद्धिमत्तेचे जे पैलू आहेत, आकलन असेल, शोध असेल, दिशा असेल, टीका असेल, हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं सुद्धा त्यानं सांगितलेलं आहे. तो म्हणजे अल्फ्रेड बीने. आलं? पुढे जाऊयात आता. तर टर्मन बद्दल तर मी सांगितलंच होतं. काय साधं काम नाही, प्रमाणे लोकांचं काम नाहीये. ती व्याख्या केली त्यानं, आहे की नाही? अमृत संकल्पना त्याच्यात येतात, तो म्हणजे बुद्धीचं व्याख्या केलेलं तो. अमृत म्हणलं की टर्मन आला पाहिजे. बघा किती जास्त प्रश्न एकाच घटकावर येत आहेत. किती आले पाहिजेत बुद्धिमत्तेवरतीच? प्रेरणा. प्रेरणा. थर्ड प्रेरणा. प्रेरणाला आपण दुसरं काय शब्द वापरतो अजून? प्रेरणाला मोटिवेशन. बरं, अजून? प्रोत्साहन. प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन. मोटिवेशन म्हणलं की प्रेरणा, प्रेरणा म्हणलं की मोटिवेशन, मोटिवेशन म्हणलं की प्रेरणा. अजून काय वेगळं? अजून काय जमतं का पहा? उत्साह. उत्साह. वा, छान. अजून? 10 ते 12 शब्द आहेत ह्या प्रेरणेला. अजून समानार्थ शब्दाने वापरले जातात. आता तुम्ही त्याच प्रेरणेने इथं सगळे आलेला आहात. त्याच प्रेरणेने तुम्ही इथं आलेला आहात. तेवढ्या उशिरा तुम्ही जागून हे सगळं पाहत आहे. तीच प्रेरणा आहे. आवड. हा? इच्छा. प्रोत्साहन. आता पहा, आता मी ह्याचे 2-3 शब्द समानार्थी सांगतो आणि 10-12 पैकी. प्रेरणा म्हणजेच गरज आहे, प्रेरणा म्हणजेच ध्येय आहे, प्रेरणा म्हणजेच तुमच्या सगळ्या गरजा आहेत. आलं का? चेन. असे अजून 10-12 शब्द आहेत. चेतना. चेतना, स्फूर्ती. यास चालले बघा, बरोबर, करेक्ट. असंच एकदा असं केलं की मग पुढचं शब्द लगेच येत आहे. जोड दिली की येते ऑटोमॅटिक. आपण साध्य गाठण्यासाठी किंवा एखादं ध्येय, साध्य म्हणजेच ध्येय आहे. आता तुम्ही तर तुमचं ध्येय आहे म्हणून तुम्ही इथं आला. तुमचं ध्येय काय आहे सध्याला? तुमचं पण काहीतरी ध्येय आहे. काय ध्येय आहे? टीईटी क्वालिफाय होणं. टीटी मला क्रॅकच करायचं आहे, हे तुमचं ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहे. आणि ते प्रवृत्त करणाऱ्या
विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या, वर्तमानासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचं मिश्रण म्हणजेच प्रेरणा आहे. शक्तीचं मिश्रण म्हणजेच प्रेरणा आहे. इथं भावना येत नाही, इथं धारणा येत नाही. धारणा म्हणजे स्मरण, बुद्धिमत्ता हे घटकच येत नाहीत आपल्या ह्याच्यात. हा, आता हे सगळं करायला जे लावतं हे शक्ती जी आहे, अफाट प्रेरणा, ती आहे प्रेरणा. ही काय आहे? प्रेरणा आहे. पुढचं पहा आता. काय झालं, पुढे जाईना का? पुढे गेलं का? हा, या शेवटचे 2-3च राहिलेत, आता संपत आलेला आहे. ऑप्शन 1 प्रवर्तन. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? प्रवर्तन, बक्षीस, साहित्य आणि शिक्षा. शिक्षा, बक्षीस हे जे आहे ना प्रबलनामध्ये येतं, जे स्किनरनं सांगितलेलं आहे. स्किनरच्या अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये हे 2 शब्द खूप महत्वाचे होते, बक्षीस आणि शिक्षा. आणि अध्यापन जे आहे, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी म्हणजे जे शिकवलेलं आहे ते शिकून समजण्यासाठी काय आवश्यक आहे? प्रवर्तन आवश्यक आहे. वर्तनामध्ये होणारा बदल हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे मी शिकवलं, तुम्ही शिकलात, म्हणजे तुमच्यात काहीतरी बदल अपेक्षित आहे आणि तो बदल म्हणजे प्रवर्तन आहे. वर्तनात होणारा बदल. साहित्य कसं येईल आणि बक्षीस कधी देतो? तो तुमच्यात बदल झाला, तुम्ही काहीतरी केलं, आहे की नाही? आपण मुलाला सांगितलं की तू हे काम कर, मी तुला मोबाईल देतो. मग ते काम का करतंय? ते मोबाईल मिळणार आहे म्हणून काम करतंय. त्याला काम करायचं नसतंय. ते मिळणाऱ्या बक्षिसापोटी तो काम करत असतो. आणि परत तुम्ही सांगितलं, तू हे काम करण्यात तुला मारतो का? बक्षीस नसून इथं शिक्षा आहे. मार मिळणार आहे म्हणून ते काम करतंय, त्याला करायचं नसतंय. मात्र इथं जे आहे परिवर्तनामध्ये, इथं स्वतःहून झालेलं असतं, शिकलाय म्हणून ते बदल झालेला असतं. हा त्याच्यात येणारा बदल आहे. पुढचं ऑप्शन 3. ऑप्शन 3. ऑप्शन 3. ऑप्शन 3. आता अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक आहेत, हे प्रश्न जे येत आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे IMP आहे. म्हणजे अध्यापनाच्या प्रतिमानावर येतात. 3 प्रतिमानामध्ये हे जी काही प्रतिमान आहे ती 3 प्रकारामध्ये विभागली गेलेली आहेत. मग कोणतं प्रतिमान कुठं येतं हेही विचारलं जातं. त्यामुळं हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. हा टॉपिक महत्वाचं म्हणण्यापेक्षा टॉपिक आहे, IMP प्रकारचं टॉपिक आहे. ह्याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न येतच आहे. तुम्ही पहा, आता 2013ला पहिलं पाहिलेलं आहे आणि 25 पर्यंत प्रत्येक वर्षामध्ये या घटकावरती प्रश्न आलेलेच आहेत. हे प्रश्न वगळलाच जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे अध्यापनाचे जे काही प्रतिमान आहेत आणि मग ती कुठल्या वर्गातली आहेत, मग त्याचे जनक कोण आहेत, हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याचा चार्ट असणं आपल्याकडे गरजेचं आहे. आणि नुसतं चार्ट असून जमत नाही, तर ह्याच्यामधले जे प्रकार आहेत, जे काही आज दिलेले बिंदू आहेत, ते 5 बिंदू माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण अध्यापनाचं प्रतिमान हे 5 बिंदूवर आधारित आहे. मग ते 5 बिंदू कोणकोणते आहेत? मग ते कोणी केलं? काय बरं असं वाटलं? मग ह्याच्यात हे दिलेले जे काही 4 आहेत ना, ह्या 4ंची पण प्रतिमानं आहेत. मग कोणाच्या प्रतिमानाचं नाव काय आहे? हे सुद्धा महत्वाचं आहे. या ठिकाणचं उत्तर जे आहे मार्शाविल व बुर्श जॉयसी आहे की नाही, जॉईस, ह्याचं हे प्रतिमानाचं उत्तर आहे. पहा आता पुढचं पाहूया. आता थोडं फास्ट घेतो, म्हणजे आता ते हे चॅप्टर संपवून टाकेन. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी स्थापन केली? त्याच्याशी स्थापन केली. जिजूबाई बदेका. बरोबर. सर ऑप्शन नंबर 4 गिजूबाई बेदेका. जिजूबाई बदेका. ओके. सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढल्या, त्यामुळे ते नावाचं काही नाही तिथं, आहे की नाही? बरोबर जुळून आपण लावू शकतो. जिजूबाई बदेका. ओके, नेक्स्ट.
ज्ञात दोन. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. बर, एक म्हणून ऑप्शन दोन. ऑप्शन 1 पण सांगत आहे. ऑप्शन 2. ओके, ऑप्शन 2. ऑप्शन 2. ओके, जवळजवळ राहिलेले 5 ते 7 प्रश्न राहिलेले आहेत. आपण संपवणार आहोत लगेचच. ऑप्शन 3. ऑप्शन 3. ओके, या ठिकाणी ऑप्शन वर खाली झालेत बरं का. या ठिकाणी इथं 1 आहे, तर इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि मग इथं 4 आहे. आपण सरळ रेषेत पाहतो तर ते 1 आणि 2 होतं. तर या ठिकाणी 2 जे आहे ते ना अज्ञाताकडून अज्ञाताकडे आहे की नाही, इथं येतो. सजीवांची लक्षणं हा पाठ शिकवत असताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. म्हणजे विद्यार्थ्याला काय माहित आहे हे काढून घेतलं. आणि येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरलं, तर शिक्षकानं ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र वापरलं. आपण पाठ शिकवत असताना प्रश्न विचारतो पहा. कशासाठी विचारतो? त्याला काय माहित आहे, काय माहित नाही हे घेतो आणि मग आपण पुढे जातो. मृताकडून अमृताकडे म्हणजे माहित असणाऱ्या गोष्टीकडून माहित नसणाऱ्या गोष्टीकडे जाणं. आणि ते मृत म्हणजे प्रत्यक्ष असणारी वस्तू आणि अमृत म्हणजे वस्तू प्रत्यक्षात नसताना सुद्धा त्याच्यावर विचार करणं. म्हणजे तो मृताकडून अमृता येतो. त्यामुळे ती इथे येत नाही. तर येतो उत्तर तो म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. माहित असणाऱ्या गोष्टीकडून माहित नसणाऱ्या गोष्टीकडे आपण जेव्हा जातो आणि शक्यतो आपण प्रत्येक जण पाठाची सुरुवात करत असताना ह्याच पद्धतीने जात असतो. मूर्ताकडून अमूर्ताकडे काय सांगितलं सर? प्रत्यक्ष वस्तू असते ना, त्या वस्तूकडून समोर नसणाऱ्या वस्तूबद्दल आपण विचार करतो. अमृत, मृत म्हणजे कॉन्क्रीट आणि अमृत म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नसणारी वस्तू. सर ऑप्शन 3 परिणामकारक 100% निकाल म्हणजे अध्यापन नाही आहे की नाही. यशस्वी अध्यापन कशाला म्हणायचं? की सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण झालं म्हणजे ते यशस्वी अध्यापन आहे का? आणि विद्यार्थ्यांचे यश म्हणजे यशस्वी अध्यापन आहे का? तर परिणामकारक अध्ययन, परिणामकारक म्हणजे ज्याच्यातून काहीतरी परिणाम दिसून आला पाहिजे, इफेक्टिव्ह आहे की नाही. परिणामकारक म्हणजेच यशस्वी अध्यापन होय. अध्यापन, अध्यापन म्हणजे काय आणि अध्ययन म्हणजे काय? अध्यापन म्हणजे अध्यापन म्हणजे काय अध्यापन शिकवणे. म्हणजे शिकवणे. आणि अध्ययन म्हणजे शिकणे. शिकणे. Correct. आता आपण इथं काय करत आहात? अध्यापन करत आहात की अध्ययन करत आहात तुम्ही? अध्ययन अध्ययन करतोय. आणि अध्ययन. मी काय करत आहे? अध्यापन अध्यापन. अध्यापन करताय. हे फरक लक्षात ठेवा नेहमी. पुढचं क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता? आता बेंजामिन ब्लूम आहे की नाही, ब्लूमची टेक्सॉनॉमी आणि त्या बेंजामिन ब्लूमने केलेली जी टेक्सॉनॉमी आहे त्याच्यामधील क्रियात्मक क्षेत्र आहे की नाही. मग त्याच्यामध्ये कुठली कुठली क्षेत्र आहेत? 3 क्षेत्र. बोधात्मक आहे की नाही, बोध, क्रिया आणि भाव. बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. मग दवेनं कुठलं केंद्र सांगितलं, कुठलं क्षेत्र सांगितलं? मग डॉक्टर बेंजामिन ब्लूमचं कोणतं आहे? मग रिवाइज कुठली झाली आहे की नाही, हे माहित असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक क्षेत्रावरती विचारलं जाते प्रत्येक वर्षी. आता क्रियात्मक क्षेत्रातलं जे हे आहे पर्याय ते कोणकोणते आहेत? की क्रियात्मक क्षेत्राच्या विकासाच्या टप्प्यांचा वेगळे क्रम कोणता? की कुठलं झालं की कुठलं येते, मग पहिलं कुठलं आहे? तर याच्यासाठी योग्य उत्तर कोण सांगितलंच नाही दिसत. ऑप्शन 3. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 कोण सांगत आहे? 4 सर. कोण सांगत आहे? स्नेहा हिरेमठ. हिरेमठ. हिरेमठ, बर ठीक आहे. आता पहा याचं उत्तर सांगतो पहा मी आता डायरेक्ट. हिरेमठनं सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. पहिले येतं अनुकरण, मग क्रिया कौशल्य, मग येतात अचूकता, मग येते संधिकरण आणि मग येतं स्वाभाविकरण. अशा प्रकारे एखादी क्रिया आपल्याला जुळते. म्हणजे
क्रिया करत असताना कशी क्रिया होते. एखादं आपण कौशल्य अंगीकार करत असतो, एखादं सायकल शिकवणं असेल, पोहायला शिकणं असेल, झाडावर चढणं असेल, हे कसं स्वाभाविकरण होतं, लगेच होतं का? तर ते पहिलं अनुकरण करतो आपण, इमिटेशननं शिकतो. डायरेक्ट मुलगा शिकत नाही. मग ती कौशल्य, क्रिया कौशल्य आपण शिकतो. मग त्याच्यातूनच अचूकता येते. हां? मग पोहायला शिकणारा माणूसच इथं ठेवा ना. तो अनुकरणानं पहिलं पाहतो. वर तलावाच्या वर बाजूला बसून तलावात पोहणारा व्यक्ती कसा पोहतो हे पाहतो. मग त्याला ढकलून दिलं की तो क्रिया कौशल्य करायला चालू करतो. हातपाय हलवतो. सुरुवातीला जेव्हा त्याला पाण्यात ढकलून दिलं जातं तेव्हा किती हालचाली करतो तो. धड-धड, धड-धड, धड-धड. मग हळू-हळू त्याच्या लक्षात येतं की लय हातपाय हलवून जमत नाही. पाहिजे तेवढे हातपाय हलवायला पाहिजे आणि मग ते व्यवस्थितरित्या अचूक पद्धतीनं तो काय करतो, हातपाय हलवतो. आणि मग कधी-कधी तो हातपाय न हलवता सुद्धा तो पाण्यात पोहतो बघा. तरंगतो व्यवस्थित. संधी करत आणि मग स्वाभाविक होतं. मग कधीही फेकून द्या त्याला पाण्यात, तो पोहायला शिकतो. ही क्रियात्मक क्षेत्राची वैशिष्ट्य आहेत खूप छानपणे. डोमेन आहे हे सांगितलेलं डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी सांगितलेलं. ह्यानं एक टेक्सॉनॉमी दिली बघा. ब्लूमची टेक्सॉनॉमी आहे. परत त्याच्यानंतर ब्लूमने एक ट्रायंगल दिला मूल्यमापनाचं, आहे की नाही? मूल्यमापनाचा ट्रायंगल त्याने 1948 मध्ये दिला. हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे कारण त्याला लागूनच या सगळ्या गोष्टी आहेत. पुढचं काय खाली काही वर्तन बदल दिले आहेत. त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे? ऑप्शन 3. ऑप्शन ऑप्शन 3. 3. खाली काही वर्तन बदल दिले आहेत. त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता? बोध होणं. आता इथं भरत काम करत आहे म्हणजे कसली का हे आहे वर्तन बदल कसला आहे? भरत काम करणं, क्रिया कौशल्य. हे माहित झालं की ऑटोमॅटिकली निघते की तू भरत काम करणं म्हणजे नाचणं आहे ना. आणि हे भरत काम करत असताना नाही. राजूचं त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. कसलं आहे बाबा कुत्र्यावर प्रेम? क्रिया आहे का? भावनिक, इमोशनल. क्रिया आहे का हे? नाही. नाही. भावना त्याची भावात्मक भावना. क्षेत्रामध्ये जातात. आणि विनीत परिच्छेद वाचून त्यावर प्रश्नाची उत्तरं सोडवतोय. बौद्धिक. इथं बुद्धीचा वापर करतोय म्हणजे बोध येतोय त्याला. बोध आणि बोधचा वापर होतो त्यावेळेस हे बौद्धिक क्षेत्राला निघून जातं. आणि सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे. हे छंद कुठं जातं बरं? क्रियेत जातं, बोधात जातं की भावात जातं? जमवण्याचा छंद आहे. भावात्मक मध्ये. जमवणं आहे. भावात्मक. क्रिया आहे क्रिया हो ना जमवण्याची. नाही, क्रिया. जमवणं ही क्रिया आहे ना, आहे की नाही? म्हणून तो क्रियात्मक क्षेत्रात जात आहे. आलं लक्षात? आता उत्तर काय आलं मग आपलं? ऑप्शन 3. जेव्हा काही आपल्याला येत नाही, जेव्हा खूप आपण प्रयत्न करतो आणि आपण नाईलाज आहे. टीईटी मध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टीम तर नाहीये. मग आता समजा ह्या प्रश्नाचं उत्तरच नाही आलं आणि मग आपल्याला इथून देऊनच जायचं आहे. कुठलं द्यायचं बरं? आणि का द्यायचं याला कारण आहे. आता या ठिकाणी बघा इथे एक ट्रिक देऊन जातो जाता जाता. ह्याच्यापेक्षा अजून भन्नाट ट्रिक माझ्याकडे आहेत. आता त्यातली एकच ट्रिक इथं सोडतो पहा. इथं एक दिलंय बघा. हे जे काही प्रश्न आहे की नाही हे सगळे जे उत्तर ऑप्शन आहेत, पर्याय आहेत, या पर्यायापैकी 3 नंबरच्या पर्यायाला जर आपण पाहिलं तर तो सगळ्यात लांब आहे पहा, आहे की नाही? जेव्हा आपल्याला काही जमतच नाही त्यावेळेस तुम्हाला जेवढं सगळ्यात जे लांब आहे ते पर्यायाचं उत्तर जर दिलं तर त्याचं तुमचं पर्यायाचं उत्तर डोळे दाखवून असतं. हे ट्रिक येते. ट्रिक पुढे शेवटचा प्रश्न. सर ऑप्शन नंबर 4 अध्ययन क्षमता. खालीलपैकी कोणती मुले असणारी नाहीत ते सांगा. बौद्धिकदृष्ट्या मागास, उच्च दर्जाची बुद्धी असलेली, विशेष गरजा असणारी नाही. कोणती मुले विशेष गरजा असणारी नाही? नीट वाचा. नीट वाचायचं. नीट व्यवस्थित कोणती मुले कळतं त्याचं. मुले विशेष गरजा असणारी नाही? 2. सर ऑप्शन नंबर 4
ऑप्शन नंबर 4. आता याला म्हणायचं वाचन. वाचनात गडबड झाली की गोंधळ होतो. विशेष इथं काय माहितीये का, प्रश्न नीट वाचायचा की खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा असणारी नाहीत. नाहीत म्हणलं की हा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे सर. निगेटिव्ह आहे. मग खाली किती निगेटिव्ह असणार आहेत आणि किती पॉझिटिव्ह असणार आहेत? किती असणार आहेत? खाली 3 निगेटिव्ह असली पाहिजे आणि 1 पॉझिटिव्ह असला पाहिजे. बरोबर आहे का? आता पहा, येस सर. बौद्धिकदृष्ट्या असलेलं मागासलेलं हे विशेष गरजामध्येच येतं. हे पॉझिटिव्ह आहे का नाही? इथं नाही म्हणून सांगितले आपल्याला. विशेष गरजा असणारी मुलं, बौद्धिकदृष्ट्या मागासलेल्याला आपण विशेष बालक म्हणतो, म्हणून हे आहे, हे प्लस आहे. उच्च दर्जे असलेली म्हणजे प्रतिभाशाली बालक ज्याला आपण म्हणतो, ज्याचा बुद्ध्यांक 140च्या वर असतो. अध्ययन अकार्यक्षम म्हणजे ज्याला कळतच नाही, ज्याला लक्षात येत नाही, त्याला वारंवार प्रॉब्लेम येतो. सारे जमीन पर हे पिक्चर मधलं आहे की नाही, हे पॉझिटिव्ह आलं. आता अध्ययन क्षमता असलेली म्हणजे आपण, आपल्याकडे सगळंच आहे, आपण विशेष बालक आहोत का? आहोत का आपण विशेष बालक? नाहीत. कारण आपण नाही. आपल्या अध्ययन क्षमता आहेत ना आपल्याकडे. म्हणून हे कसं झालं, निगेटिव्ह आला का? निगेटिव्ह. तुमचा प्रश्न निगेटिव्ह होता आणि त्यातलं 4 मधला 1 बरोबर निघाला. हे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रकार आहे की ज्या वेळेस आपण लक्ष देऊन प्रश्न सोडवतो, त्याच्या ट्रिकचा वापर करतो, फॉलो करतो. अशाच वेगवेगळ्या ट्रिक्स जाणून घेण्यासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही मानसशास्त्र आहे हे 30 पैकी 30 मिळवून घेण्यासाठी आपल्याला अधिकचं ज्ञान जर घ्यायचं असेल, सखोल जर घ्यायचं असेल, आता हे सोडवताना तुमच्या लक्षात सुद्धा आलं असेल की आपलं ज्ञान कितपत आहे आणि आपण कितपत ज्ञान घेतलं पाहिजे, हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा, याचं उत्तर द्या बघू. अध्ययन अक्षमता आणि क्षमता म्हणले तसे काय झालं? अक्षमता येते का क्षमता येते सर? मागं घेऊ का मी? हा, इथं आलो पा. काय झालं? मध्ये क्षमतामध्ये कन्फ्युज आहे. असणारी नाही. ते सांगितलं, अक्षमता असणारी म्हणजे कसं आहे, ते विद्यार्थी ते शिकण्याचं हे नसणार आहे आणि क्षमता असलेली म्हणजे आपण, आपल्या क्षमता आहेत की नाही, या मुलाला त्या क्षमता मुलाला नसते, काय त्याला गरजच लर्निंग नाही. डिसॅबिलिटी म्हणतो आपण. इंग्लिशमध्ये त्याला लर्निंग डिसेबल म्हणतात. ती त्याला म्हणायचं अक्षमता. ओके सर. ते अजून डिटेलमध्ये आपल्याला शिकता येतं. अजून आपण हे चॅप्टर शिकवायला कुठे सुरुवात केलेली आहे? सर अध्ययनात ऑप्शन शारीरिक व मानसिक. ऑप्शन 1. ऑप्शन 1. बर. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? बौद्धिक व भावनिक फक्त बौद्धिक, शारीरिक व मानसिक फक्त सामाजिक. अध्ययनात क्रियाशीलता अध्ययनात कोणत्या स्वरूपाची असते? शारीरिक व मानसिक. आता प्रत्येक बालक शिकत असताना विकासाचे आयाम पण पाहिले आपण, 4 आहेत की नाही? कोणकोणते? शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक, आहे की नाही? आता अध्ययन होत असताना अध्ययनामध्ये क्रियाशीलता. आता या ठिकाणी आपण जे उत्तर पाहणार आहोत, हे उत्तर आहे त्यांच्याच आन्सर की द्वारे दिलेलं. कुणाच्या? टीईटीच्या, टीईटीच्या 2013च्या नुसार दिलेल्या आन्सर नुसार याचं आन्सर येतं फक्त बौद्धिक. त्याच्यानुसार बघा, आपल्याला जर आपण बघितलं तर आपल्याला असं वाटतं की सर बौद्धिक पण विकास होतोय, भावनिक होतोय, त्याचा शारीरिक सुद्धा विकास होतो आणि मानसिक सुद्धा होतोय. आणि इथं फक्त दिलेल्या बौद्धिक. अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर फक्त बौद्धिक. आणि ही टीईटीच्या ऑफिशियल दिलेल्या आन्सर की नुसारची आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावर काय घेऊ शकत नाही, ऑब्जेक्शन घेऊ शकत. ऑब्जेक्शन ना वाटलं ते ठीक आहे, घ्या वाटून. तरी ह्याचं आपल्याकडे एक्सप्लेनेशन खूप छान आहे, ते आपण पाहणार आहोत. अध्यापन शास्त्र म्हणजे काय? शेवट गोड असणारा प्रश्न, त्याचं उत्तर गोड पद्धतीनं येणार आहे. वरील सर्व. अजून एक ट्रिक देऊन जातो. ज्या वेळेस असं हे प्रश्न असतं आणि त्या ठिकाणी जे चौथा पर्याय असतो वरील सर्व, डोळे झाकून द्यायचा, आहे की नाही सर? डोळे झाकून द्यायचा म्हणजे झालं, काही करायची गरज नाही. अध्ययन पद्धती, प्रतिमान, अध्यापनाची सूत्र आणि तत्व नियम
हे आता आपण जे 30 प्रश्न पाहिले त्याच्यामध्ये पद्धती पण होत्या, प्रतिमानं होती, अध्यापनाची सूत्र सोप्याकडून अवघडाकडे, इथं ते मार्शा विलचं आपण ते प्रतिमान पाहिलं, तत्व होती, नियम होते, हे सगळं अध्यापनशास्त्रात येत आहे. म्हणून बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हेच आपल्या टॉपिकचं नाव आहे, पेपरचं नाव सुद्धा आहे. तर याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा बाबींचा समावेश होतो. अशा पद्धतीचे सगळ्याच गोष्टी सखोलमध्ये तुम्हाला कसं वाटलं बरं हे विश्लेषण कसं वाटलं आजचं? चांगलं वाटलं, बोरिंग वाटलं, कसं वाटलं? जबरदस्त. समाधानकारक इझी वाटलं का? वाटते. चांगलं वाटलं, भारी वाटलं, लय भारी वाटलं, कसं वाटलं? जबरदस्त. अशाच पद्धतीने शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपला क्लास चालू होत आहे 6 तारखेपासून, 6 एप्रिल पासून. आणि तुम्हाला ह्या क्लासमध्ये जर यायचं असेल तर आपल्या क्लासची फी आहे टोटली 4,500. परंतु आपण याच्यासाठी ऑफर ठेवलेली आहे. जर तुम्ही क्लास जर आज जॉईन केला तर तुम्हाला ते 3,600 रुपयामध्ये हा क्लास मिळेल. जर समजा तुमच्याकडे आता लगेच 3,600 नसतील तर तुम्ही ही सीट बुकिंग करून घेण्यासाठी तुम्ही 500 रुपयाचं टोकन अमाऊंट भरू शकता आणि हा क्लास जॉईन करून घेऊ शकता. येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं सखोल आणि याच पद्धतीनं जेवढं आता शिकायला सुद्धा जमतंय, ऐकायला येतंय, मनोरंजक होतंय. याही पेक्षा ज्यावेळेस आपण एखादा धडा शिकत आहोत, ते धडा शिकताना तर याच्यापेक्षा भन्नाट पद्धतीनं आपण शिकतो. आता याच्यामध्ये काही माझे विद्यार्थी पण आहेत, त्यांना पण माहित आहे पहा. आता इथं मार्कड सर आहेत, अनिकेत मार्कड. कसा वाटतं आपला क्लास? तुम्ही जॉईन केला होता. 1 नंबर सर. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या. आतापर्यंत तुम्ही आता टीईटी सीईटी पास आहात. तुम्ही ऑलरेडी माझे पास विद्यार्थी आहात. इथे विद्यार्थ्यांना सांगा हो. तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा की आपल्या क्लासमध्ये कशा पद्धतीनं कशा गोष्टी चालतात. क्लासमध्ये सर्व गोष्टी 1 नंबर असतात. दर आठवड्याला मोटिवेशन असतात, टेस्ट असतात, सर समजावून सांगतात, ऍप्लिकेशन असते आपल्या म्हणजे क्लासचं, म्हणजे परफॉर्मन्स घेतला जातो. बाहेरचे यशस्वी विद्यार्थी आणून त्यांची मुलाखत घेतली म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांना. 1 नंबर आहे सगळं क्लासमधील वातावरण. आणि सर मला एक प्रश्न तुमच्या विचारायचा यशाला जर हमी म्हणजे द्यायची असेल, अं, म- म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन असं काय फरक जाणवतच नाही क्लासमध्ये. आपण सध्या ऑनलाईन आपण क्लास करतोय पण जसं काय समोर बसून क्लास म्हणजे ऑफलाईन सारखी फिलिंग येते क्लासमध्ये. जर क्लास लावायचा असेल, जॉईन करायचा असेल तर या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, फोन करू शकता आणि या नंबरला फोन पे सुद्धा करू शकता आणि आपण आपला सीट बुक करू शकता. अनिकेत सर, तुम्ही तुमची महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं विद्यार्थ्यांचं धन्यवाद. रात्रीचे किती वाजलेत बरं? सर रात्रीचे 11:15 वाजले असताना सुद्धा या ठिकाणी भरपूर विद्यार्थी, 52 विद्यार्थी होते आणि ते विद्यार्थी हळूहळू आता ज्यांना लावायचं नाही ते कट होत आहेत, ज्याला गरज आहे ते थांबलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना ज्यांना या सर मला हे विचारायचं होतं. बोला मॅडम, काय म्हणताय? सर्व विषय असणार आहेत ना सर? सर्व विषय A to Z विषय असणार आहेत आपल्याकडे. आणि बॅचचे टायमिंग काय आहे? क्लासचा टायमिंग संध्याकाळी 7 ते 9 किंवा 10 पर्यंत असतं. अच्छा. हो. डेली होतात आपल्या झूमच्या अशाच ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे होतात. वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक तुम्हाला शिकवतात. गणित असेल, सामाजिक शास्त्र असेल, विज्ञान असेल, इंग्रजी असेल, मराठी व्याकरण असेल, या सगळ्या विषय शिकवले जातात इत्थंभूत. बरोबर. हो ठीक आहे, चालेल चालेल सर. हो, या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा ना सर? यस, 9921 लावायचं. 82 हा. हो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी महत्वाचा वेळ तुमचा दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता सेशन या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. तुम्हा सगळ्यांचे मनापासून थँक्यू सर. आभार आणि धन्यवाद. थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू सर. गुड नाईट. आणि उद्या आपण याच वेळेत पुन्हा Thank you, भेटणार sir. आहोत पुढचा विषय घेऊन, पुढची प्रश्नपत्रिका घेऊन. थँक्यू सर.